माझा आवाज येतोय का तुम्हा सगळ्यांना? हो येतोय. आवाज येतोय सगळ्यांना? आय एम ऑडिबल? हो हो, आय एम रेडी. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार. ओके ओके. आता येतोय का आवाज माझा? ओके. पेशंट ग्रुपच्या विशेष सत्रासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर अमित एस शहा यांचा परिचय करून अतिशय मला खरंतर आनंद व्हिडिओ होत ऑफ केला तर जरा स्पीड चांगलं येईल. नेटवर्क स्पीड कमी वाटतंय. व्हिडिओ ऑफ करा फक्त. ओके.
डॉक्टर अमित शहा हे अनुभवी दंतवैद्य असून त्यांनी 1999 साली मुंबई विद्यापीठातून BDS बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर 2007 मध्ये USA मधून न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी येथून पोस्ट ग्रॅज्युएशन इन कॉस्मेटिक अँड एस्थेटिक डेंटिस्ट्रीचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. सन 2008 पासून गोवंडी स्टेशन रोड, देवनार ईस्ट येथे ते दंतवैद्यकीय सेवा देत असून त्यांना 25 वर्षाहून अधिक काळाचा अनुभव आहे. त्यांच्या विशेष कौशल्यामध्ये वन सीट रूट कॅनल ट्रीटमेंट, रूट कॅनल ट्रीटमेंट, टूथ कलर्ड, फिलिंग, अलायनर ट्रीटमेंट, क्राउन, ब्रिज, गम ट्रीटमेंट, विजडम टूथ सर्जरी अशा अनेक सर्जरींचा समावेश आहे. विशेष म्हणजे आजचा आपला विषय स्पोर्ट्स आणि ओरल हेल्थ यांच्याशी संबंधित असल्यामुळे डॉक्टर अमित शहा यांचे मार्गदर्शन आपल्या सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कारण आपण फिटनेस, रनिंग, सायकलिंग, ट्रेकिंग यावर जितके लक्ष देतो तितकेच आपल्या ओरल हेल्थकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. डॉक्टरांचा दीर्घ अनुभव, आधुनिक उपचार पद्धती आणि रुग्णांच्या आरोग्याबद्दलची बांधिलकी यामुळे आजचे सत्र निश्चितच ज्ञानवर्धक आणि उपयोगी ठरणार आहे. तर चला, कोणताही मी जास्त वेळ न दवडता स्पोर्ट्स आणि ओरल हेल्थ या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अमित यांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. वेलकम डॉक्टर अमित शहा. ओव्हर टू यू सर. वेलकम वेलकम एव्हरीवन. वेलकम. त्याचबरोबर त्यांची सहचारिणी डॉक्टर कश्मीरा शहा ह्या देखील उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत. त्यांचे देखील मला स्वागत करताना अतिशय आनंद होत आहे. त्यांचा देखील मी परिचय थोडक्यात करून देत आहे. डॉक्टर कश्मीरा शहा यांनी 1999 मध्ये पुणे विद्यापीठातून BDS ही पदवी प्राप्त केली असून डेंटिस्ट्री क्षेत्रात त्यांना तब्बल 26 वर्षांचा समृद्ध असा अनुभव आहे. गेल्या 20 वर्षापासून त्या चेंबूर येथे स्वतःची इंडिपेंडंट प्रायव्हेट डेंटल प्रॅक्टिस यशस्वीपणे चालवत आहेत. जनरल डेंटिस्ट्री सोबतच प्रिव्हेंटिव्ह डेंटल केअर आणि ओरल हेल्थ अवेअरनेस यांना त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये विशेष महत्त्व आहे. सन 2013-14 मध्ये ब्रेसेस अँड ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंटमध्ये विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर गेल्या 12 वर्षापासून त्या विशेषतः लहान मुलांसाठी ब्रेसेस अँड ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट करत आहेत. लहान मुलांच्या दातांची योग्य वाढ, दातांची रचना, योग्य वेळी ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट घेण्याचे महत्त्व याबाबत पालकांना योग्य मार्गदर्शन करणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या दीर्घ क्लिनिकल एक्सपिरियन्समधून त्यांचा एक अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा विश्वास आहे की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन ट्रीटमेंट. आणि म्हणूनच आजच्या संवादातून योग्य ओरल हायजीन, प्रिव्हेंटिव्ह डेंटल केअर आणि निरोगी सुंदर हास्याचे महत्त्व प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आजच्या आपल्या सत्रासाठी डॉक्टर अमित शहा सोबतच डॉक्टर कश्मीरा शहा मॅडम आपल्याला मार्गदर्शन करण्यात आहेत. डॉक्टर कश्मीरा शहा मॅडम आपले देखील स्पोर्ट्स मोटिवेशन ग्रुप तर्फे सहर्ष स्वागत करत आहोत. चला तर मग टाळ्यांच्या कडकडाटात दोघांचेही स्वागत करूया आणि अजिबात वेळ न दवडता आपण सत्राला सुरुवात करूया. ओव्हर टू यू सर. अमित सर. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल तुमचे सर्वांचे, नैनाताई, सुरेश सर आणि सर्व स्पोर्ट्स मधले सर्व खेळाडू यांचे सर्वत्र मनपूर्वक आभार. मी डॉक्टर अमित एस शहा, दंतशल्य विशारद. मी गेले 25 वर्षापासून गोवंडी सेशन रोड इथे प्रॅक्टिस करत आहे. आज मी तुम्हाला एक असं काही छोटीशी दाताबद्दल माहिती देणार आहे. ओरल हेल्थ अँड अवेअरनेस आणि दाताचं न्यूट्रिशन कसं करायचं याची माहिती देणार आहे डॉक्टर कश्मीरा शहा. तर फर्स्ट ऑफ ऑल सर्वप्रथम मी तुम्हाला विचारतो, ग्रुप मधले जितके मेंबर्स आहेत, मी हे इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवणार आहे सो दॅट आपण जास्तीत जास्त मी इन्फॉर्मेशन देईन आणि तुमचे क्वेश्चन आन्सर्स मला वेलकम असतील. तर किती जणांनी डेंटिस्टला आतापर्यंत व्हिजिट दिलेली आहे? प्लीज यू कॅन राईट इट इन चॅट बॉक्स. ऑलमोस्ट सगळ्यांनी दिलेली आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या चेहऱ्यावर दिसते, आपल्या आत्मविश्वासात दिसते, आपल्या आरोग्यातही दिसते. ते म्हणजे काय? ते म्हणजे आपली स्माइल, ते म्हणजे आपलं हसणं. तर मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं की आपण एक्सरसाइज करतो, फिटनेस आणि आपली फिटनेस घेतो, सो आपल्या ब्रेन मध्ये असंख्य प्रकारचे सकारात्मक रसायन तयार होत असतात. एंडॉर्फिन्स जे तुमच्या एक्सरसाइज मधनं मिळतात, डोपामाइन, ऑक्सिटोसिन, सिरोटोनिन अशा
असंख्य सकारात्मक रसायने आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात. आणि एक आपलं शरीर म्हणजे एक ऊर्जेचा महाकारखाना आहे. आणि आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा असते, त्याला म्हणतात ADP, ॲडोसाइन ट्रायफॉस्फेट. हा एक असा घटक आहे जो आपल्या आता नवीन संशोधनाप्रमाणे ओरल हेल्थशी रिलेटेड झालेला आहे. जे आपल्याला दाताचं दुखणं असतं आणि दाताला कळ लागते ती त्याच्याशी रिलेटेड आहे, आणि याच्याबद्दल प्रचंड प्रमाणामध्ये संशोधन चालू झालेले आहे. तर मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं आहे की आपण आपल्या जसं शरीराचा फिटनेस सांभाळतो, जसं आपण आपल्या कधी दाताला बघितलं आहे का? तुम्हाला दातामध्ये तुम्ही कधी दातांच्या हिरड्यांचं निरीक्षण केलेलं आहे का? आपल्या दाताला कळ लागते आहे का? आपल्या दोन दातांच्या मध्ये अन्नकण अडकतात आहेत का? आपल्या दाताला काही काळं छिद्र झालेलं आहे का? आणि आपण एकाच साईडने खातो का? आपण कधी दोन्ही साईडने खातो का? ह्याचं जर तुम्ही निरीक्षण कधी केलं असेल किंवा नसेल तर आज हे व्याख्यान तुमच्यासाठी आहे. कारण मी तुम्हाला एक नैसर्गिक दात आणि तो कसा असला पाहिजे आणि तो कसा वाचवला पाहिजे आणि नैसर्गिक दाताची रचना कशी असते आणि दाताचे प्रॉब्लेम कसे असतात याबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी सविस्तर माहिती देणार आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम ओरल हायजीन. आता ओरल हायजीन म्हणजे काय की त्याला आपण सर्वप्रथम असं आहे की नुसते दात पांढरे असणे म्हणजे असं नाही. तर ओरल हायजीन म्हणजे काय की दात स्वच्छ ठेवणे, हिरड्या निरोगी ठेवणे. ठीक आहे, सॉरी. नाही ना. ओके. आज आपण जाणून घेणार आहोत की ओरल हायजीन म्हणजे काय की नुसते म्हणजे दात स्वच्छ ठेवणे, हिरड्या निरोगी ठेवणे, प्लाक कमी करणे, दातांच्या मधली जागा क्लीन करणे किंवा तोंडात इन्फेक्शन होऊ देणे, या सगळ्याचा सर्वप्रथम पूर्ण समावेश असतो. आता आज आपण पाहूया की आपला दात हा कसा बनलेला असतो. तर दातामध्ये 3 घटक असतात. सर्वप्रथम जो पांढरा भाग आपल्याला ब्रश करताना दिसत असतो त्याला म्हणतात इनॅमल, जो व्हाईट कलरचा असतो, शुभ्र पांढरा असतो. त्याच्या खाली एक छोटस येलोइश कलरचं आवरण असतं, त्याला म्हणतात डेंटिन. म्हणजे आमच्या हे इंग्रजीचे डेंटल न्यूमेरिकल वर्ड्स आहेत. आणि त्याच्या खाली जी एक नस असते त्याला म्हणतात पल्प. अशा पद्धतीने आपला हा दात बनलेला असतो. आणि त्याच्या खाली असतं ते दाताचं मूळ. म्हणजे आपला हा जो दात असतो तो फक्त तोंडामध्ये हिरडीपासून तो उगवतो आणि साधारणतः त्याची 10 मिलीमीटर लांबी असते आणि 10 मिलीमीटर रुंदी असते. असे आपले पुढचे दात असतात. आणि आता हे दात येतात कधी, तर लहान मुलांचे जनरली दात असतात ते 0 पासून 2.5 वर्षापर्यंत येतात. आणि मोठ्या माणसांचे जे दात असतात ते वयाच्या 6व्या वर्षापासून 12व्या वर्षापर्यंत येतात. आणि 12व्या वर्षापासून 18व्या वर्षापर्यंत पाठचे दात येतात. आणि 18 वर्षांपासून कधी आपल्याला अक्कल दाढ सुद्धा येते. अशी असते तुमच्या दातांची रचना, ती आपल्या शरीरात असते. आणि दाताच्या सभोवताली काही खूप महत्वाची सिस्टीम असते, त्याला म्हणतात हिरडी. ती एक दात आणि त्याच्या भोवती असतं ते हाड. ही झाली दाताची संपूर्ण सपोर्ट सिस्टीम. तर हा ओरल हेल्थ हा इतका मोठा आयुष्यामधला फॅसेट आहे की एव्हरीथिंग स्टार्ट्स फ्रॉम हिअर. तुमचं हसणं चालू होतं, तुमचं बोलणं चालू होतं, तुमचं लुक इकडनं चालू होतं. जर ते आपण इग्नोर केलं तर फार सर्वप्रथम आपल्याला प्रॉब्लेम होत असतात. तर कुठले प्रॉब्लेम असतात जे दाताचे, जे आपण सर्वप्रथम तुम्ही जेव्हा डेंटिस्ट कडे जाता कदाचित तुम्ही ते फेस केले असतील, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. एकच मिनिट. हे पुढे जायचं ना, इथपर्यंत डेंटल प्रॉब्लेम्स. बस.
पाठी. आता आपले कॉमन डेंटल प्रॉब्लेम्स आहेत ते म्हणजे सर्वप्रथम डेंटल केरीज म्हणजे दात किडणे, सेकंड म्हणजे तोंडाची दुर्गंधी म्हणजे गम डिसीजेस, इनॅमल इरोजन, सेन्सिटिव्हिटी, हे सर्वप्रथम दाताचे कॉमनेस्ट प्रॉब्लेम्स आहेत. तर आज आपण सर्वप्रथम असं बघूया की दाताला कीड का लागते. तर दाताला कीड लागल्याचे कारणे आहेत ते म्हणजे आपण शुगरी किंवा कार्बोहायड्रेट फूड्स हे वारंवार घेतो. आता हे जेव्हा आपल्या दातावरती आपण जर ब्रश नीट केला नाही तर त्याच्यावरती प्लाक जमा होतो. प्लाक जमा होऊन त्याच्यावरती बॅक्टेरिया जमा होतात आणि ते बॅक्टेरिया त्यावर काम करून ऍसिड तयार करतात आणि ते ऍसिड दाताच्या सर्वप्रथम वरच्या लेअरवर राहतं, त्याला म्हणतात इनॅमल, आणि त्याच्यावरती ते अटॅक करतात आणि हळूहळू हा डिके चालू होतो. त्या आणि हा जो डिके चालू होतो इनिशियली ह्या 3 टाईपचे आम्ही डिवाइड केलेले असतात. सर्वप्रथम जेव्हा पेशंट तो प्रॉब्लेम घेऊन डेंटिस्ट कडे जातो तेव्हा त्याला छोटस दातामध्ये अडकत असतं, अन्नकण अडकत असतात. तर त्या क्षणी जर तो पेशंट डेंटिस्ट कडे गेला तर डेंटिस्ट त्या दाताचा एक्सरे काढतो, त्याची कीड किती खोलवर गेलेली आहे ते तपासतो आणि तो दाताच्या कलरचं फिलिंग करून पूर्ण पद्धतीने वाचवता येतो. जर ती कीड थोडी खोलवर गेलेली असेल तर आपल्या दाताला ना थोडी कळ लागते. जर आपण थंड पितो, गरम पाणी पितो किंवा आपण जेव्हा झोपतो किंवा काही आईस्क्रीम खातो तेव्हा आपल्याला दाताला कळ लागू शकते. तेव्हा आपण त्या साईडने आपण कदाचित खाऊ सुद्धा शकत नाही. त्या सिस्टीम मध्ये सुद्धा दाताला विशिष्ट प्रकारचं कॅल्शियमचं आवरण दाताच्या सेकंड लेअर मध्ये टाकून आपण दाताला फिलिंग करू शकतो आणि दात वाचवू शकतो. थर्ड स्टेज असते ती म्हणजे दात आपला प्रचंड दुखतो, आपण रात्री झोपू शकत नाही, दाताला खूप संवेदना होतात, इतकं असह्य पेन होतं की लेबर पेन नंतर डेंटल पेन हे सेकंड हाय असते की आपण झोपू शकत नाही. त्या स्टेजमध्ये जर पेशंट डेंटिस्ट कडे गेला तर त्याचा एक्सरे काढून त्या दाताच्या जर मुळाची कीड मुळापर्यंत गेलेली असेल तर तो दात रूट कॅनल ट्रीटमेंट करून पूर्ण पद्धतीने वाचवता येतो आणि दात पूर्ण रिस्टोर करता येतो आणि तुम्ही तुमचा नैसर्गिक दात अतिशय उत्तम पद्धतीने वाचवू शकता. आता सेकंड असतं की हे दात जेव्हा आपण वाचवतो तेव्हा त्या दाताला आपल्याला प्रोटेक्शन करणं गरजेचं असतं. हे जे प्रोटेक्शन असतं ते होतं ते आपल्या दाताला क्राऊन देऊन म्हणजे दाताला कॅप केली जाते. तर सर्वप्रथम आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत होतो तेव्हा फक्त चांदीचीच कॅप म्हणायची. आता मात्र दाताच्या कलरच्या कॅप्स आलेल्या आहेत, त्याला फुल सिरॅमिक कॅप म्हणतात किंवा झिरकोनिया कॅप म्हणतात. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा दात नॅचरल वेने रिस्टोर करू शकता आणि तुम्ही नॉर्मल फूड त्याने एन्जॉय करू शकता. हे तुमच्या दाताच्या किडेचं झालं. आता आपण त्याच्यानंतर बघूया गम डिसीजेस, जी दाताची संपूर्ण सपोर्ट सिस्टीम आहे. तर गम डिसीजेस म्हणजे काय की पुष्कळ पेशंटला जेव्हा आपण सकाळी उठतो, ब्रश करतो तेव्हा आपल्या हिरडीतनं रक्त येतं आणि ते आपण इग्नोर करतो. आपण म्हणतो आपण आज जाऊ डेंटिस्ट कडे, उद्या जाऊ डेंटिस्ट कडे, पण असं नाही. ते आपल्याला काहीतरी एक सिग्नल देत असतं की हा मला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर हे प्रॉब्लेम कसे होतात की दात जो असतो आणि हिरडी असते त्याच्यामध्ये एक नॅचरल स्पेस असते. ती स्पेस असते जिथे जेव्हा आपण जर करेक्ट ब्रश केला तर तिथे नॉर्मल जे अन्नकण अडकलेले असतात ते पूर्ण पद्धतीने बाहेर निघतात आणि आपली हिरडी ही नॉर्मल राहते. नॉर्मल हिरडीचा कलर असतो कोरल पिंक. पण जर आपल्या दातामध्ये आणि हिरडीच्या स्पेसमध्ये आपण ब्रश नीट केले नाही आणि जर ते अन्नकण तिथेच अडकून राहिले तर ती दाताच्या आणि हिरडीमधली स्पेस मोठी होते, तिथे फूड पार्टिकल्स अडकून तिथे एक असा थर जमा होतो, त्याला म्हणतात टायटर म्हणजे कॅल्क्युलस, आणि तो थर पूर्ण हिरडीला थोडस खाली करतो, त्याला म्हणतात रिसेशन. असं होऊन हिरडी तुमची सुजते आणि आपल्याला सडनली आपले दात मोठ्या साईजचे वाटू लागतात. तर त्या सुजलेल्या हिरडीला म्हणतात जिंजिवायटिस म्हणजे हिरडी सुजणे, आपल्याला हिरडीतनं रक्त येतं. आणि जर तीच जर स्टेज त्याच्या खाली गेली आणि तुमची हिरडी सुजून दात थोडे थोडे हलायला लागले आणि तुमचं हाड डॅमेज झालं तर त्याला म्हणतात पेरिओडॉन्टायटिस म्हणजे हिरडीचा रोग, पायरिया असं आपण मराठीत त्याला म्हणू शकतो. ही टोटली वॉर्निंग साईन असते जिथे आपले दात हलतात आणि आपल्याला डेंटिस्ट कडे जायची आवश्यकता लागते, आपले दात हलू लागतात आणि आपण डेंटिस्ट कडे जातो. अशा स्टेजमध्ये काय ट्रीटमेंट केली जाते तर इनिशियली जर आपले दात जर आपल्या दातामध्ये जर
हिरडीमध्ये छोटे अन्नकण अडकलेले असतील तर त्याला एक सिस्टीम म्हणतात स्केलिंग अँड क्लिनिंग, म्हणजे दाताचं संपूर्ण क्लिनिंग केलं जातं. क्लिनिंग करून तुमचे दात स्वच्छ केले जातात आणि आता दात स्वच्छ केल्यानंतर ते निरोगी राहावं, तिथे नॉर्मल गम्स हेल्दी राहावे, त्यासाठी गम मसाजिंग लिक्विड्स किंवा काही क्रीम्स दिले जातात. त्या पद्धतीने आपण तुमच्या दाताची हिरडी जी तुमची सपोर्ट सिस्टीम आहे ती निश्चितच चांगली करू शकतो. त्याच्या जर खाली जास्त प्रॉब्लेम असेल तर दाताचा एक्सरे काढला जातो, तुमची हाडाची घनता तपासली जाते आणि हाडाची घनता तपासून दाताला छोटीशी हिरडीची सर्जरी करून त्याला फ्लॅप ट्रीटमेंट म्हणतात आणि त्या पद्धतीने सुद्धा आपण हिरडीची ट्रीटमेंट करून तो दात निश्चित पद्धतीने वाचवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हिरड्यांची ट्रीटमेंट करून तुमचा दात हा नैसर्गिक दात हा वाचवू शकतो, तो बांधून ठेवू शकतो. पुष्कळ केसेसमध्ये दात हलत असतात. यंगर द एज मध्ये आमच्याकडे पेशंट येतात, पुढचे दात हलत असतात, कधी पाचशे दात हलत असतात. अशा सिस्टीम मध्ये दाताच्या आतल्या भागातून जिकडनं आपली लाळ येते आणि दाताचा भाग असतो तिथे एक स्प्लिंट नावाचं मटेरियल लावलं जातं आणि दात तुमचे जे हलणारे दात असतात ते बांधून ठेवले जातात आणि तुमचे दात हे वाचवले जातात. अशा पद्धतीने आपण जर काळजी थोडीशी घेतली डेंटिस्ट कडे जाऊन तर आपण आपले नैसर्गिक दात अशा पद्धतीने वाचवू शकतो. आता आपण बघूया सर्टन एन्काउंटर प्रॉब्लेम म्हणजे बॅड ब्रेथ. बॅड ब्रेथ म्हणजे आपल्या तोंडाला येणारी दुर्गंधी. हा सर्वप्रथम कॉमनेस्ट प्रॉब्लेम आहे. हा का होतो, कशामुळे होतो, ह्याची काय कारण आहेत? सर्वप्रथम ब्रशिंग न करणे, तुमची जर हायजीन ओरल हायजीन जर पुअर असेल तर, जर तुम्ही तुमची जीभ साफ करत नसाल तर तुम्हाला तुमच्या तोंडामधून दुर्गंधी येत असते. जर तुम्हाला हिरडीचा रोग झाला असेल तर तुम्हाला तोंडामधून दुर्गंधी येऊ शकते. तुमच्या दातामध्ये खड्डे पडलेले असतील, छिद्र पडलेले असतील, तिथे अन्नकण अडकत असतील तर तुम्हाला कॅव्हिटीज होऊ शकतात. तर तुमचं तोंड सतत कोरडं पडत असेल त्याला आम्ही म्हणतो ड्राय माउथ, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तोंडामधून वास येऊ शकतो. कधी दोन दातांच्या फटीमध्ये स्पेशली दाढ किंवा आपल्याला अक्कल दाढ येते, त्याच्यामध्ये अन्नकण अडकतात, तिकडनं सुद्धा आपल्याला तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. तर त्याला काय ट्रीटमेंट आहे त्या अशा तोंडाच्या दुर्गंधीला? अजून तोंडाची दुर्गंधी अजून कुठल्या कुठल्या रोगांमध्ये येते? तर फर्स्ट ऑफ ऑल डायबिटीस, विच इज व्हेरी मोस्ट कॉमन. कारण डायबिटीस मध्ये एक विशिष्ट प्रकारचा स्मेल येतो, त्याला त्याला म्हणतात स्वीट स्मेल. किंवा किडनीचे रोग असतात, काही लोक डायलिसिस घेत असतात, किडनी ट्रान्सप्लांट करतात, त्यांच्या तोंडाला सुद्धा विशिष्ट प्रकारचा वास येत असतो. काही लोक आजकाल आम्ही असे पेशंट्स बघतो की त्यांना ट्युबरक्युलोसिस झालेला आहे, निमोनिया झालेला आहे. फॉर एक्झाम्पल आताचे होणारे व्हायरल फिवर्स, अशामध्ये सुद्धा ड्राय माउथ होतो आणि तोंडाचा वास येतो. तर त्याला ट्रीटमेंट काय अवेलेबल आहे? फर्स्ट ऑफ ऑल डेंटिस्ट कडे जाणं, त्याचं कारण शोधणं, त्यांना बरोबर तुम्ही ते सिम्पटम्स देणं. तर माउथवॉश हेच त्याचं नुसतं सोल्युशन नाहीये. माउथवॉश डेफिनेटली दिले जातात, पण जर त्याचा आपण इलाज केला, त्या तोंडाची दुर्गंधी काय येते, तुमची हायजीन जर प्रॉपर ठेवली तर आपण तोंडाची दुर्गंधी ही डेफिनेटली आपण चांगल्या चांगल्या पद्धतीने नियंत्रित करू शकतो. आतापर्यंत काही तुम्हाला शंका आहेत? एम आय ऑडिबल? पुढे जाऊ? ओके 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 ओके. आता आपण समजून घेणार आहोत की आपले दात हे का झिजतात. आमच्याकडे दिवसामध्ये जे काही 10 ते 15 पेशंट तपासतो, अल्टरनेट पेशंट आमच्याकडे येतात, त्यांचे दात झिजलेले असतात. ऍटलीस्ट फॉर लास्ट 10 years ऑफ टाइम आय एम सीइंग दिस प्रॉब्लेम. तर त्याला म्हणतात दात झिजणे, म्हणजे आम्ही त्याला म्हणतो ऍट्रिशन, म्हणजे संपूर्ण होणारी दाताची झीज. तर ह्याची कारण काय? फर्स्ट ऑफ ऑल यंगर जनरेशन, दिस जनरेशन, इट इज कॉल्ड जेनझी जनरेशन. कार्बोनेटेड ड्रिंक्स नंबर 1 इज वन ऑफ द मोस्ट रिझन. पाणी कमी पिणे, कोल्ड्रिंक जास्त पिणे. स्पोर्ट्स ड्रिंक्स जे तुम्ही स्पोर्ट्स वाले लोक पिता, ते तुम्ही पिता आणि त्याच्यावरून लगेच तुम्ही पाणी पिऊ शकत नाही, कारण तुम्ही घाईत असता. तुम्ही कोणी सायकल चालवत असता, कोणी स्विमिंग करत असता, कोणी दुसरे काही खेळ खेळत असता. त्यामुळे त्याच्यामध्ये असलेले ऍसिड्स, प्रिझर्वेटिव्ह दाताच्या इनॅमलवर अटॅक करतात. इनॅमल असतं अल्कलाईन, तुमचा तो कार्बोनेटेड ड्रिंक मध्ये काही ऍसिड्स असतात, ऍसिड आणि अल्कलाईनचं मिलन होत नाही, त्याच्यामुळे ते इनॅमलची झीज होते आणि दात तुमचे झिजतात. आणि एकदा दात झिजले की दाताचा जो सेकंड लेअर असतो, जो मी तुम्हाला इनिशियली सांगितलं त्याला डेंटिन म्हणतात, तो तुमच्या
हा नॅचरल आपल्या तोंडामध्ये एक्सपोज होतो आणि तुम्ही जेव्हा पाणी पिता, थंड पाणी पिता, गरम पाणी पिता किंवा काही आईस्क्रीम खाता किंवा तुम्हाला दाताला जोरदार कळ लागते आणि ही जी कळ लागते, जेव्हा ती कळ लागते तेव्हा आपण डायरेक्ट डेंटिस्ट कडे जातो आणि डेंटिस्ट कडे जाऊन विचारतो की अरे माझे तर दात किडलेले नाही आहेत तरी पण मला दाताला कळ लागते. अशा स्टेजमध्ये जर तुम्ही ह्याचं प्रिव्हेन्शन केलं, पाण्याचं प्रमाण वाढवलं आणि कार्बोनेटेड ड्रिंकचं प्रमाण जर कमी केलं तर हा प्रॉब्लेम आपण त्याच लेवलला थांबवू शकतो. सेकंड कारण आहे स्ट्रेस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. आज आपण बघतो प्रत्येकाला वेगवेगळ्या टाईपचा स्ट्रेस आहे. काही लोकांना ऑफिसमध्ये असतो, काही लोकांना घरी असतो, काही लोकांना प्रेशर असतं. इट इज कॉल्ड अ पियर प्रेशर. त्याच्यामध्ये आपले दातावरती दात अंड्यू असे टच केले जातात. इतके आपण टच करतो की आपण असं दात क्लिंच करतो, दातोट खाल्ल्यासारखं होतं. रात्री झोपेत सुद्धा आपण असे दात क्लिंच करतो. पुष्कळांना सवय असते बघा, तुम्ही ऑब्झर्व शुअर करा. आणि असे दात काही दिवसांमध्येच झिजतात. झिजल्यानंतर पूर्ण त्याचं जे काही दाताच्या वरती जे काही पृष्ठभाग असतात, ग्रूज असतात नॅचरल, ते सगळे झिजलेले असतात. पेशंट आमच्याकडे येतो, त्याचं पूर्ण दाताचं च्युइंग टेबल जे खायचा भाग असतो तो असा पूर्ण झिजलेला असतो आणि त्याला दाताला प्रचंड सेन्सिटिव्हिटी म्हणजे कळ लागत असते लिटरली. त्याला दात नीट खाता येत नसतं. जसे तुमचे काही वयामध्ये 50 मध्ये किंवा किंवा 60 मध्ये गुडघे झिजतात, जेव्हा तर त्या पद्धतीनेच दाताचं जे टेबल आहे ते झिजलेलं असतं. तर अशा स्टेजमध्ये जर पेशंट आमच्याकडे इनिशियल स्टेजमध्ये आला तर त्याला आम्ही दाताचं माप घेतो. आजकाल तर आम्ही स्कॅन सुद्धा करतो आधुनिक पद्धतीने, डिजिटल पद्धतीने. आणि त्याला एक माउथ गार्ड नावाचं एक गार्ड असतो, ते एक अप्लायन्स देतो. तो रात्री झोपेत ते घालतो दाताच्या लोअर जॉवर किंवा अप्पर जॉवर आणि तो झोपू शकतो. सो दॅट त्याचा अप्पर जॉ लोअर जॉ वरती हिट होतो. ते जरी झाला तरी दाताची झीज ते त्याच पद्धतीने प्रिव्हेंट करता येते. अशा जर इनिशियल स्टेजमध्ये पेशंट आला तर आम्ही ही ट्रीटमेंट करतो. जर ऍडव्हान्स स्टेजमध्ये पेशंट आला तर दातच तुटलेले आहेत, दाताचे टवकेच निघालेले आहेत, दाताची पूर्ण झीज झालेली आहे. जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की तुमचे गुडघे झिजतात, ते आपण गुडघ्याचं प्रत्यारोपण करतो, त्याला म्हणतात नी रिप्लेसमेंट. तसंच आम्ही दाताचं रिप्लेस करतो, त्याला म्हणतात रिहॅबिलिटेशन, फुल माउथ रिहॅबिलिटेशन. इट्स अ न्यूअर सिस्टम इन डेंटिस्ट्री फॉर लास्ट 10 years इन इंडिया. त्याच्यामध्ये तुमचे दाताचं च्युइंग टेबल रिप्लेस केलं जातं सर्टन ट्रीटमेंट करून. दाताला छोट्या टाईप ठराविक टाईपचा आकार देऊन त्याच तुमच्या टाईप सिस्टीम मध्ये कॅप बसवले जातात. दाताची थोडीशी हाईट वाढवली जाते. वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे इन्व्हेस्टिगेशन करून तुम्ही तुमचे नैसर्गिक दात निश्चित पद्धतीने वाचवू शकता. जर तुमची दाताची वेअर अँड टेअर झालेली असेल तर हा भाग ऍट प्रेझेंट अतिशय महत्वाचा आहे. आणि हा ऍटलिस्ट ऍट द एज ऑफ 35 to 50 फिमेल्स अँड मेल्स आर इक्वली इन्व्हॉल्व. त्यांची दाताची झीज होते आणि अशा पद्धतीचे पेशंट्स आम्ही मॅक्सिमम पद्धतीने हँडल करत आहोत. आता आपण सर्व बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम, ब्रशिंग टेक्निक. पण त्याच्या आधी मला तुम्हाला काही गोष्ट सांगायची आहे की तुमचा नैसर्गिक दात, कधी आपल्याला एखादा दात गेलेला असतो तोंडामध्ये. बघा, तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का, तुम्ही बऱ्याच वर्षापूर्वी दात काढता आणि दात काढून तो कधी रिप्लेसच करत नाही. का रिप्लेस करत नाही? जाऊ दे ना, मला वेळच नाही, मला टाइमच नाहीये, मला ऑफिसमध्ये खूप काम आहे, माझ्या भावाचं लग्न आहे, माझ्या भाचीचं लग्न आहे, म्हणून आपण तो दात रिप्लेस करत नाही आणि आपण त्या साईडने खाणं सोडून देतो. आणि आपण तिकडनं खातच नाही. फॉर एक्झाम्पल माझंच उदाहरण घ्या. समजा मी माझा राईट साईडचा दात काढला आणि मी तो रिप्लेसच केला नाही, तर मी लेफ्ट साईडने जास्त खाणार, सगळं प्रेशर त्याच्यावरती येणार आणि काय होतं की वरचे दात आणि खालचे दात, वरचा दात हळूहळू हळूहळू खाली उतरतो. त्याला म्हणतात एक्सट्रुजन. आणि जो आजूबाजूचे दात असतात ते असे शिफ्ट होतात, त्याला म्हणतात मायग्रेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती, जिथे स्पेस असते तिथे माणूस मायग्रेट होतो, ही एक सिस्टीम आहे. तसे दात मायग्रेट होतात आणि अशा ठिकाणी पूर्ण तुमच्या दाताची रचना खाण्याची बदलते आणि आपण एकाच साईडने खाऊ लागतो. आणि जेव्हा त्याला कळतं की अरे माझी ती साईड दुखते, कदाचित ती किडलेली नसेल, तो माणूस चांगला ब्रशिंग वापरत पण असेल, चांगल्या हायजीनची काळजीही घेत असेल आणि तो डेंटिस्ट कडे जाऊन म्हणतो की मला तर माझा या साईडचे दात आहेत ते दुखतात, ते किडलेले तर नाही, का बरे दुखतात? ह्याचं कारण काय? मग जेव्हा त्याची तपासणी केली जातो, जेव्हा तो दंतवैद्य सांगतो अरे बाबा तू एकाच साईडने खातो, तू दुसऱ्या साईडने खात नाही, मग जर त्यावेळेला जर शक्य असेल तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे इन्व्हेस्टिगेशन करून तो
दात तो रिप्लेस केला, आयदर 2 दाताचा सपोर्ट घेऊन दाताला ब्रिज केला जातो किंवा दाताला आता आधुनिक पद्धतीने दात तुम्ही इम्प्लांट सुद्धा करू शकता. तर ते तुम्ही केलं तर तुमचा हा दात अगेन तो रिप्लेसमेंट फॅक्टर तुम्ही चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता. आणि जर तुम्ही केलं नाही आणि तसंच ठेवलं, दीर्घकाळ ठेवलं, तर तो प्रॉब्लेम जातो कुठे? आपण जबडा ओपन करतो, बंद करतो, कशावर करतो? जसे आपले हात आपण हे करतो, जॉईंट असतात, जसं इथे सुद्धा जॉईंट असतात, त्याला म्हणतात टेम्परो मॅन्डिबुलर जॉईंट, त्याला म्हणतात TMJ. त्याच्यावरती एफेक्ट होतो. इथे असते एक अशी कॉन्डाईल, त्याची प्रचंड झीज होते आणि आपल्याला करताना बंद करताना असा क्लिकिंग साऊंड येत असतो. तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का की तुम्ही जबडा बंद करता उघडता तेव्हा तुम्हाला कटकट साऊंड येतो? जर असा येत असेल तर तुम्ही तुमच्या डेंटिस्टला शुअर व्हिजिट करा, कारण दिस इज अ टाइम इन विच की तुमच्या दातांची रचना, खायची रचना किंवा किंवा तुमचं खाणं हे निश्चित पद्धतीने बदललेलं आहे. आणि जर तुम्ही वेळेवर उपचार केले तर हे क्विकली बरं होऊ शकतं, नाहीतर ह्याचं दुखणं तुमच्या पूर्ण डोक्यापर्यंत जातं. आमच्याकडे बऱ्याच टाईपचे आता पेशंट्स येतात की त्यांना हेडेक होतो, मायग्रेन होतो, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस होतं, नेक पेन होतं. इट इज रिलेटेड टू दिस जॉईंट. हे ह्या जॉईंटशी खूप संबंधित असतं. पण हे पुष्कळदा ऑर्थोपेडिक सर्जन्स, मोठे मोठे न्यूरोलॉजिस्टला कळत नाही, मग ते डेंटल ओपिनियन लास्टला घ्यायला सांगतात. म्हणून मी आपल्याला सर्वप्रथम ही विनंती करतो, जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही निश्चित पद्धतीने डेंटिस्टला व्हिजिट करा आणि तुमचा प्रॉब्लेम त्वरित सॉल्व्ह करून घ्या. एम आय ऑडिबल अप टू दिस स्टेज? पुढे जाऊ शकतो? हो सर, हो एकदम नक्कीच सर. Okay. खूप युजफुल माहिती देत आहात तुम्ही खरंच. थँक्यू. आतापर्यंत काही तुम्हाला क्वेश्चन्स आहेत? नाही, अजून अजून तरी बरं. कोणी हात रेज केलेला बरं, नाहीये. एनी तुम्ही टाइम continue. एनी क्वेश्चन मोस्ट वेलकम. कारण आय वॉन्ट डेफिनेटली इंटरॅक्टिव्ह सेशन. तुम्हाला कधी पण काही अडलं तर तुम्ही मला जरूर विचारा, आय विल हेल्प यू. नक्कीच. आता आपण जाणून घेणार आहोत पुढचा फॅक्टर म्हणजे आज आपण आपल्या तोंडामध्ये नैसर्गिक दात आहेत, हे जनरली 32 असतात म्हणजे अक्कल दात पकडून, पण त्याला आपण ब्रश कसा केला पाहिजे. म्हणजे आपण लहान मुलांचे दात किंवा आपल्या प्रौढांचे दात, मोठ्या माणसांचे दात, हे आपण ब्रश कसे केले पाहिजेत, तुमचं ब्रशिंग काय, तुम्ही कुठल्या टाईपचा ब्रश वापरला पाहिजे, हाऊ यू सिलेक्ट द ब्रश, तुम्ही कुठल्या टाईपची पेस्ट सिलेक्ट केली पाहिजे, आणि तुमचे कसे सर्वप्रथम जेव्हा तुम्ही वर्षातून 2 वेळा म्हणजे पिरियॉडिकली जर डेंटिस्टला व्हिजिट केलं आणि त्याला कुठल्याही डेंटिस्टला जर विचारलं की तर तुम्ही मला ब्रशिंग टेक्निक सांगा, तर तो डेंटिस्ट तुम्हाला 110% ते ब्रशिंग सांगतो की तुम्ही कसं ब्रश करा. आज मी तुम्हाला आता लगेच सांगणारच आहे की ब्रश कसं करायचं, पण मी तुम्हाला जस्ट एक कल्पना देतोय. कोणत्या टाईपची पेस्ट वापरायची ही दाताच्या थिकनेस वरती अवलंबून असते. खूप टाईपच्या पेस्ट मार्केटमध्ये आहेत, जे तुम्हाला गुगलवर मिळतील, जे तुम्हाला मॉल्स मध्ये मिळतील, सुपर मार्केटमध्ये मिळतील, पण कोणती सिलेक्ट करावी आज हे मी तुम्हाला याची छोटीशी एक रूपरेखा देणार आहे. आणि 2 दातांच्या मध्ये जर अन्नकण अडकत असेल तर आपण काय करावं आणि कुठला माउथ वॉश सिलेक्ट करावा याचं मी तुम्हाला एक छोटस हे देणार आहे. आता बघा, ब्रश कसा करावा हा एक फार इम्पॉर्टंट आहे, कारण आपण सकाळी उठतो आणि रात्री झोपतो तेव्हाच आपण ब्रश करतो, मध्ये आपण करत नाही. फार क्वचित लोक करत असतील, आणि करत असेल तर आय एम रिअली थँकफुल टू देम. आता ब्रश करताना हा आपला एक ब्रश आहे. आता ब्रशचं हे हँडल आहे, हा शाफ्ट आहे, आणि हे ब्रशचे ब्रिस्टल्स त्याला आपण दात म्हणतो. आता समजा आपण हा ब्रश घेतला तर आपण असं म्हणतो की लहानपणी माझी मम्मी मला म्हणायची, अरे तू नीट दात घास. पण मी म्हणतो दात घासू नये. आपण आता कपडे घासतो का हो? आपण कपडे वॉशिंग मशीन मध्येच टाकतो, आपण कपडे चोळतो, आपण त्याला काहीतरी असं त्याच्या कॉलरला वगैरे चोळतो. तसंच जेव्हा तुम्ही दात ब्रश करता तर जनरली दाताला ब्रश करतात ना, ते असे हॉरिझॉन्टल असे करतात. हे टोटली चुकीचं आहे. तर जेव्हा तुम्ही ब्रश करता तेव्हा असा हा दाताचा ब्रिस्टल 45 डिग्रीच्या अँगल मध्ये घेऊन हिरडीकडून दाताकडे जावा, हिरडीकडून दाताकडे जावा. तुम्ही असं व्हर्टिकल पण करू शकता, सर्क्युलर पण करू शकता, कारण तुमची हिरडी आहे ना ही अशी हाफ मून शेप आहे. तर तुम्ही कधी बघितली आहे का तुमची हिरडी आरशामध्ये? तुमचा आरसा किती, तुमच्या मिररचा आरसा किंवा तुमच्या बेडरूम मधला असलेला आरसा, तर तुम्ही बघा ही सगळी अशी हाफ मून शेप हिरडी आहे. तर तुम्ही जर हिरडीकडून दाताकडे असा ब्रश केला
तर असा 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 जर ब्रश केला तर तो ब्रश हा योग्य पद्धतीने होतो. आणि आता फॉर एक्झाम्पल आता तुमचे आहेत हे आहेत हे तुमचे लोअर टूथ आहेत. हे लोअर टूथ आपण असे हिरडीकडून दाताकडे असे ब्रश करावे. हा ब्रशचा तोंडामधला हा आतला भाग हा आपण इग्नोर करतो. हा वरचा भाग हा पण आपण इग्नोर करतो. का इग्नोर करतो? इकडनंच आपल्या पूर्ण लाळेचा थर जातो. इथेच जास्त अन्नकण अडकतात, इथेच जास्त अन्नकण अडकतात. त्यामुळे बघा पुष्कळ लोकांना फ्रंट टीथला पण कीड लागते. जर तुम्ही तिथे नीट ब्रश केला नाही तर ती तुम्हाला कीड फार यंग एज मध्ये लागते. आमच्याकडे असे पेशंट येतात 12 to 15 मध्ये सुद्धा लागलेले आम्हाला कीड लागलेले पेशंट येतात आणि म्हणतो तुम्ही नीट ब्रश करत नाही का? तुम्ही खरंच किती वेळ ब्रश करता हे तुम्ही तुमच्या घड्याळामध्ये नक्की टायमर लावून पहा. आणि हा दाताचा जो चुईंग सरफेस आहे तिकडनं आपण अन्न चावतो, इकडे सुद्धा तुम्ही प्रॉपरली असा ब्रश केला पाहिजे. म्हणजे ऍटलिस्ट 2 मिनिट्स इज अ व्हेरी बिग टाइम. 2 मिनिट्स आपण ब्रश करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही ब्रश करता तेव्हा आपण पाण्याने चूळ भरतो. चूळ भरल्यानंतर सर्वप्रथम आपण तसंच बाजूला होऊन जातो. बट आय विल से दॅट यू मसाज युअर गम्स, बिकॉज आपण आपल्या शरीराला मसाज करतो, आपण एक्सरसाइज करतो. पण तसं तुम्ही तुमच्या जर हिरडीला ऍटलिस्ट फ्रॉम द अप्पर गम टुवर्ड्स द टीथ, हिरडीकडून दाताकडे असा जर तुम्ही मसाज केला तर तुमचा डेफिनेटली तुमच्या हिरडीमधले असलेले जे काही अन्नकण आहेत ते 101% बाहेर येणार आणि तुम्हाला हिरडीचा रोग मिनिमल राहणार किंवा तो होणारच नाही. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही डेंटिस्टकडे फक्त पिरियडिकली व्हिजिटला जा, तुम्हाला कीड लागूच नाही हीच अपेक्षा आहे. जर तुम्ही एवढं केलं तर तुम्हाला डेफिनेटली त्याच्यामधनं 70 to 80% फरक पडेल. आणि जर तुम्ही तुमचं जर बोट घेतलं आणि पाठचे दाढ जिथपर्यंत तुमचं फिंगर जातं तिथपर्यंत तुम्ही तुमचा ब्रश घेऊन तुमचं मसाज करू शकता. आता आपण बघितलं या ब्रश मध्ये, आता फॉर एक्झाम्पल तुमचा पुष्कळदा ब्रश हा वरच्या दाताच्या पाठी आणि खालच्या दाताच्या पाठी जात नाही. तुम्ही त्यासाठी ना राऊंड हेडचा सुद्धा ब्रश वापरू शकता किंवा बेबी ब्रश सुद्धा वापरू शकता. जसं आपण आपल्या हेअर वॉश करण्यासाठी वेगवेगळे साधनं वापरतो ना, आपण शॅम्पू वापरतो, आपण कंडिशनर वापरतो, आपण सिरम वापरतो. मग आपण ब्रश का एकच ठेवायचा? तुम्ही ठेवू शकता 2-2, 3-3 ब्रश. तुमच्या आयुष्यामधला एक खूप मोठा फॅसेट आहे तो. त्याच्यामुळे तुमचं पूर्ण खाणं सुधारणार आहे. एव्हरीथिंग इज डिपेंडिंग ऑन युअर इटिंग, युअर न्यूट्रिशन. तुमचं पूर्ण तुम्ही चावून खाणार, तुम्ही जे काही तुमचं डाएट घेणार जे तुम्ही ह्याच्यावरच डिपेंड आहे. हे जर तुमचं जर व्यवस्थित नसेल तर पुढे कसं जाणार? तर तुम्ही तो छोटासा बेबी ब्रश ठेवू शकता किंवा राऊंड हँडेड ब्रशेस सुद्धा मिळतात, हे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्याने सुद्धा तुम्ही उत्तम पद्धतीने तुमच्या वरच्या जबड्यामधल्या आतली भाग तुम्ही सुद्धा व्यवस्थित पद्धतीने क्लीन करू शकता. हा तुमचा झाला मॅन्युअल ब्रश. मार्केटमध्ये खूप टाईपचे इलेक्ट्रिक ब्रशेस सुद्धा अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल स्टँडर्ड कंपनी ओरल बी आहे किंवा ओरा क्युरा म्हणून आमची एक डेंटल हेल्थ केअर आहे, तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळतो. तर तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे जा, तुम्ही विचारा बाबा मी हा इलेक्ट्रिक ब्रश वापरू शकतो का? वेगवेगळ्या टाईपचे त्याच्यामध्ये मॉडेल्स आलेले, जसं तुमच्या मोबाईलमध्ये फंक्शन्स असतात तसं त्याच्यामध्ये सॉफ्ट, मीडियम, पल्स, त्याला गम मसाजिंग सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, सिस्टीम्स दिलेले आहेत. जरुरी असेल तर डेफिनेटली वापरू शकता. वेन आय वॉज ग्रॅज्युएटेड इन 1999 तेव्हा सुद्धा ते ब्रश अवेलेबल होते. दे आर व्हेरी कॉस्टली. तेव्हा त्याची किंमत 16 ते 17,000 होती. आता त्याची किंमत 1,500 पासून 5,000 पर्यंत आहे. हे ब्रश जनरली ज्यांना पॅरालिसिस झालेलं आहे, ज्यांना हाताची मुवमेंट होत नाही, त्यांच्यासाठी हे अत्यंत योग्य आहे. पण आता तुम्ही इलेक्ट्रिक ब्रश सुद्धा डेफिनेटली वापरू शकता. आता आपण येऊ बऱ्याचशा लोकांना 2 दातांच्या मध्ये अन्नकण अडकायची सवय असते. माझ्याकडे पेशंट येतात, डॉक्टर मी 3 वर्षापूर्वी कॅप केली आहे पण माझ्या दातामध्ये अडकतं, ती कॅप बरोबर झाली आहे का? असं कधी तुमच्या बाबतीत घडलं असेल का? प्लीज तुमच्या डोक्याला ह्या क्वेश्चनची चालना द्या. मला 2 दातांच्या मध्ये अडकतं. मला काय अडकतं? दररोजची पालेभाजी, तुमचे सॅलॅड्स, कधी अन्न आणि छोटे छोटे आपण जे काही ड्रायफ्रुट्स खातो किंवा बडीशोप खातो ती अडकून बसते. तर जेव्हा तुम्ही डेंटिस्टकडे जाता तेव्हा तो विशिष्ट प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटने तो एक्झामिन करतो. त्याच्यानुसार तो तुम्हाला एक वेगळा ब्रश देतो. त्याला म्हणतात इंटरडेंटल ब्रश. 2 दातांच्या मधले
जागा साफ करण्याचा ब्रश. तो इंटरडेंटल ब्रश हा वेगवेगळ्या थिकनेस मध्ये अवेलेबल असतो. फॉर एक्झाम्पल, तर तुमची स्पेस छोटी असेल तर त्याला एक NS म्हणून एक ब्रश मिळतो, नॅरो स्मॉल, एक थर्मोसिल कंपनीचा स्टँडर्ड अवेलेबल आहे. तर तुमची जागा त्या स्पेस मोठी असेल तर WS नावाचा एक ब्रश अवेलेबल असतो, त्याला म्हणतात वाईड स्मॉल. आणि जर ती जागा खूपच मोठी असेल तर इंटरडेंटल ब्रश न देता त्याला म्हणतात इरिगेटर्स म्हणजे ती एक इलेक्ट्रिक सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये पाणी भरून त्याचे छोटे छोटे टिप्स असतात, फ्लॉसर्स म्हणतो आम्ही, त्याने तुमची दोन दातांच्या आतमधली जागा ही क्लीन केली जाते आणि तुमचे दात विशिष्ट पद्धतीने ती स्पेस चांगल्या पद्धतीने मेंटेन केली जाते. आता तुम्ही जसं ब्रशिंग इम्पॉर्टंट आहे, दोन दातांच्या मधली जागा सुद्धा क्लीन करणं इम्पॉर्टंट आहे, त्या पद्धतीने इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे फ्लॉसिंग. तुम्ही कधी फ्लॉसिंग करता का? करत असाल तर कसं करता? तुम्ही कधी डेंटिस्ट कडे जाऊन फ्लॉसिंग करून घेतलेले आहे का? तुम्ही कोणती टेक्निक वापरता? फ्लॉस हे एक प्रकारची एक थ्रेड असते, छोटीशी दोरी असते आणि त्या दोरीला लावलेलं असतं वॅक्स. काही फ्लॉस वॅक्स असतात, काही फ्लॉस अनवॅक्स्ड असतात. तर जेव्हा आपण फ्लॉस करतो तेव्हा आपण काय करतो? आपण हातावरती घेतो, हातावरती घेऊन दोन दातांच्या मध्ये लागतो आणि आपण पुल करतो. जेव्हा पुल करतो तुमच्या दातामध्ये जर फिलिंग असेल तर ते एक पॉप आउट होतं आणि बाहेर येतं आणि आवाज म्हणतो, अरे माझ्या दाताचं फिलिंग तर निघालं. पण जर तुम्ही फ्लॉस प्रॉपर पद्धतीने केलं, फ्लॉस करण्यासाठी फ्लॉस होल्डर सुद्धा अवेलेबल आहे असे वाय शेप मध्ये, तर ते फ्लॉस होल्डरला फ्लॉस अडकवलेला असतो. आता तर डिस्पोजेबल्स पण मिळतात. जर ते तुम्ही दोन दातांच्या फटीमध्ये टाकले, कारण ते फ्लॉस होल्डर प्रेशर घेतं, फ्लॉस घेत नाही, तो इट इज कॉल्ड सी शेप टेक्निक. तर ते असं तुम्ही वापरलं आणि जर ते पुल केलं तर तुमच्या दातामध्ये अडकलेले जे काही अन्नकण असेल तर ते निश्चित पद्धतीने बाहेर येतात. जर फ्लॉस करताना तुम्हाला ब्लिडिंग झालं तर ते ऍब्सोल्युटली इग्नोर करायचं नाही. तुम्ही डेंटिस्टला डेफिनेटली व्हिजिट द्यायची. का व्हिजिट द्यायची? कारण जर तुमच्या दातामध्ये ह्याचा अर्थ तुमची दोन दातांच्या मधली हिरडी शिजलेली आहे, त्याला म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये ट्रायंग्युलर शेप इंटरडेंटल पॅपिला. जेव्हा ती सुजते, एकतर अन्नकण अडकून सुजते, दोन दातांच्या मध्ये कीड लागली असेल तर सुजते, किंवा दोन दातांमध्ये खूप स्पेस असेल, बऱ्याच लोकांना ब्रेसेस ट्रीटमेंटमध्ये सुद्धा दात काढलेले असतात, त्या स्टेजमध्ये सुद्धा आमच्याकडे पेशंट येतात, तेव्हा सुद्धा ती सुजलेली असते. जर असं असेल तर तुमच्या डेंटिस्टला तुम्ही जरूर व्हिजिट करा आणि तुमची ट्रीटमेंट ही लवकरात लवकर करून घ्या. आता आपण खूप महत्वाचं एक मी तुम्हाला ट्रीटमेंट सांगणार आहे, ते म्हणजे डेंटल सेन्सिटिव्हिटी. मी ही ट्रीटमेंट तुमची कंबाईन तुमच्या टूथपेस्ट आणि माउथवॉश बरोबर कंबाईन करतो. आता आपण येऊया टूथपेस्ट कडे. तर तुम्ही तुमची कुठली टूथपेस्ट वापरावी, तुमच्या टूथपेस्टचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे तुमच्या टूथपेस्टमध्ये काय असलं पाहिजे ते तुमच्या दाताला प्रोटेक्ट करेल. आता बघा की वेन आय हॅव स्टार्टेड प्रॅक्टिस इन 2000, माझ्याकडे मेडिकल ॲबनॉर्मॅलिटीचे पेशंट्स येत नव्हते. म्हणजे डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्ट डिसऑर्डर्स आहेत, किडनी डिसऑर्डर्स आहेत, मायग्रेन आहे, न्यूरल डिसऑर्डर आहे, डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, असे खूप पेशंट मला दिवसातनं व्हिजिट करतात. मॅक्सिमम ट्रीटमेंट मी त्या पेशंटची करतो. तर मला तेव्हा असं लक्षात आलं, तर आय हॅव डिसाइडेड की आपण ती सिलेक्ट करू टूथपेस्ट की त्यांना कशी द्यायची. एक वेगळी आमच्याकडे लाईट असते, त्याला म्हणतात ट्रान्स इल्युमिनेशन लाईट. त्यांनी आम्ही दाताचं थिकनेस मेजर करतो की ह्याचं इनॅमल एवढंच आहे का, ह्याचं डेंटिन एवढंच आहे का, गरज लागली तर एक्सरे पण काढतो. असं तुम्ही एक्सरे मध्ये तुमचं हाड कळतं ना, हा बाबा तुमचं हाड चांगलं आहे की झिजलेलं आहे, तसं आपल्याला कळतं की तुमचा त्याचा दात व्यवस्थित आहे ना, तो दात झिजलेला नाही आहे. जर दात नॉर्मल असेल तर त्याला ट्रायक्लोसान बेस्ड आम्ही टूथपेस्ट देतो. फॉर एक्झाम्पल, व्हेरी स्टँडर्ड इज कोलगेट टोटल ऑर ओरल बी. हे तुम्ही रेग्युलरली डेफिनेटली वापरू शकता. देर इज ऍब्सोल्युटली नो हार्म ऍट द एज फ्रॉम 18 टू ऍडल्ट एज. मी डेफिनेटली लहान मुलांसाठी टूथपेस्ट सांगेन. आता सेकंड, जर तुम्हाला कळ लागत असेल दाताला, जर तुम्हाला खूप संवेदना होत असतील, तर मग त्याला म्हणतात फ्लोराईड टूथपेस्ट. आता फ्लोराईड टूथपेस्ट मध्ये आहे पोटॅशियम नायट्रेट, स्ट्रॉन्शियम क्लोराईड, ह्या दोन सर्वप्रथम टूथपेस्ट आहेत, त्याचेच माउथवॉश आहेत, हे तुम्ही वापरू शकता. फॉर एक्झाम्पल, वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रँड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तो तुम्हाला, तुम्ही ज्या डेंटिस्टकडे व्हिजिट कराल तो डेंटिस्ट तुम्हाला निश्चित पद्धतीने सांगेल की तुम्ही XYZ टूथपेस्ट तुमच्या दातासाठी वापरा, तुमची दाताची कळ त्याने टेम्पररी कमी होईल. प्रोव्हाइडेड दॅट जर तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून घेतला तर त्या दाताला तुम्हाला विशिष्ट पद्धतीची ट्रीटमेंट करावं लागेल. त्याच्यावरही मी आता लगेच येईल. नंबर
3 म्हणजे आता आम्ही नवीन सिस्टीम मध्ये पुष्कळ लोकांना किडनी डिसीजेस असतात, त्याला आम्ही CKD म्हणतो, क्रोनिक किडनी डिसीजेस. काही लोक केमोथेरपीज घेतात, कॅन्सर. अशा केसेसमध्ये मी अजिबात फ्लोराईड टूथपेस्ट रिकमेंड करत नाही. आय गिव्ह नॉन फ्लोरायडेटेड टूथपेस्ट. इट इज कॉल्ड कॅल्शियम मोनोफ्लोरोफॉस्फेट नावाचा एक घटक आता मार्केटमध्ये आलेला आहे, आणि नोवामाइन म्हणून एक घटक आलेला आहे. तर फॉर एक्झाम्पल ओरो हेल्थ म्हणून एक ब्रँड आहे काही फार्मास्युटिकलचं, त्यामध्ये एक ही नवीन टाईपची इन्ग्रेडियंट टूथपेस्ट आहे की हे जे मेडिकेटेड पेशंट आहेत, ज्यांना ब्लड प्रेशर आहे फॉर एक्झाम्पल, ते सुद्धा वापरू शकतात. ही झाली ह्याची टूथपेस्ट. आता आपण शुगर फ्री टूथपेस्ट कडे येऊ. त्याच्यामध्ये काय घटक असतो? बरेच पेशंट येतात आमच्याकडे, त्यांना डायबिटीस असतं. आम्ही त्यांना सांगतो तुमचं फास्टिंग ब्लड शुगर करा, तुमचं पोस्ट ब्रँडियल ब्लड शुगर करा, तुमचं HbA1c चेक करा, ते तुमचं जे एस्टिमेटेड ग्लुकोज असतं EAG म्हणतो, तुमची 6 महिन्याची लेवल येते. जर ती लेवल जास्त असेल तर आम्ही त्यांना शुगर फ्री पेस्ट देतो, कारण शेवटी टूथपेस्ट मध्ये थोडी शुगर असतो. सॉर्बिट्रेट नावाचा घटक असतो. तुम्ही बघा सेन्सोडाईनचं कधी कंटेंट बघितलं असेल, जे खूप मार्केट देतं, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की ह्याच्यात सॉर्बिट्रेट असतं म्हणजे शुगर बेस्ड असतं. आम्ही शुगर फ्री टूथपेस्ट रिकमेंड करतो. जर त्याला हिरडीचा पण प्रॉब्लेम असेल तर झिंक, स्ट्रॉन्शियम क्लोराईड आणि फ्लोरो ॲपेटाईट जे तुमच्या दाताला पण प्रोटेक्ट करेल. तर आय गिव्ह वन टूथपेस्ट टू यूज इट इन द मॉर्निंग, that is only for the gums, and I give it one at night, that is only for the tooth. म्हणजे तुमचे दोन्ही प्रोटेक्ट होतात, टूथ पण प्रोटेक्ट होतात आणि हिरिडी पण प्रोटेक्ट होते. इट इज स्पेसिफिकली फॉर डायबिटीस पेशंट्स. डायबिटीस हे खूप कॉमन आहे आणि आमच्याकडे खूप पेशंट येतात, त्यांना एक तर प्री डायबिटिक असतात किंवा डायबिटिक असतात. प्रिव्हेन्शन इज द मेन थिंग जे आमच्यासाठी असतं. कंट्रोल करणं त्याच्या हातात असतं. हे झालं नॉर्मल मेडिकेटेड टूथपेस्टचं. आता आपण छोट्या लहान मुलांकडे येऊ. लहान मुलांना पासून 0 पासून 2.5 वर्षापर्यंत टॉडलर टूथपेस्ट अवेलेबल आहेत, अगेन नॉन फ्लोराईड बेस्ड. कारण आपल्या बॉम्बे सारख्या ठिकाणी किंवा सिटीज मध्ये वॉटर ओके असतं, पण जर तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हाला साधारणतः बोरिंग पाणी म्हणतो आपण, तर त्याला आरो फिल्टर करून ते आपण पाणी वापरतो आणि त्याच्यामध्ये पाण्यामधले सगळे सत्व निघून जातात. तर त्याच्यामुळे आपण नॉन फ्लोरायडेटेड कॅल्शियम बेस्ड टूथपेस्ट 0 to 2.5 पर्यंत देतो. 2.5 पासून 6 वर्षापर्यंत आम्ही फ्लोरिडेटेड टूथपेस्ट देतो. तर फ्लोराईड लेस दॅन 500 ppm अशा विशिष्ट पद्धतीच्या टूथपेस्ट अवेलेबल आहेत. ऍट द एज फ्रॉम 6 to 8 और 8 to 10 वेगवेगळ्या टाईपच्या टूथपेस्ट लहान मुलांसाठी अवेलेबल आहेत. त्या जर मुलाने पेरेंट बरोबर डेंटिस्टला व्हिजिट केली तर दाताला विशिष्ट प्रकारचं द्रव्य लावलं जातं, त्याला आम्ही फ्लोराईड ट्रीटमेंट म्हणतो, कॅल्शियम बेस्ड ट्रीटमेंट म्हणतो. त्याने तुमचे दात किडेपासून वाचवता येतात. जसं आपण वॅक्सिन घेतो, BCG वॅक्सिन घेतो, टीबीचं वॅक्सिन घेतो, न्यूमोनियाचं वॅक्सिन घेतो, मेनिंजोकोकलचं वॅक्सिन घेतो, तसं दाताला असलेलं एक वॅक्सिन आहे आणि ते तुम्ही लहान मुलांना आपण त्या पद्धतीने फ्लोराईड पद्धतीने देऊन त्याची कीड प्रिव्हेंट करू शकतो. जर काही मुलं अशी येतात की ऍट द एज ऑफ 6 to 8 प्रचंड कीड लागलेली असते, ते पेरेंट्सला माहिती नसतं की हा पक्का दात आहे की कच्चा दात आहे. अशा स्टेजमध्ये आम्ही वेगळ्या टाईपची पेस्ट देतो, जी फक्त दाताचं इनॅमल पण प्रोटेक्ट करेल आणि आतमधला भाग पण प्रोटेक्ट करेल. अशा खूप टाईपच्या टूथपेस्ट अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. फक्त जर चाइल्ड असेल तर अलॉंग विथ द पेरेंट डेंटिस्टकडे व्हिजिट करावी, आणि अडल्टला प्रॉब्लेम असेल तर त्याने ते डेंटिस्टकडे व्हिजिट करावी. किंवा ओल्ड एज मध्ये प्रॉब्लेम असेल त्याला आम्ही न्यू सिस्टीम मध्ये म्हणतो जेरियाट्रिक डेंटिस्ट्री, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या टाईपच्या टूथपेस्ट अवेलेबल आहेत. तर अशा पद्धतीने आपण टूथपेस्टचं सिलेक्शन करू शकतो. आता असतं माउथ वॉश. माझ्याकडे आजच एक पेशंट आला 5 वाजता आणि मला तो म्हणाला, डॉक्टर मी ना ऑफिसमध्ये असतो, मी महापालिकेमध्ये काम करतो आणि मला सारखं लोक येतात, चहा देतात, मी मध्ये कोणता माउथवॉश वापरू? त्याला म्हणलं, अरे बेस्ट माउथवॉश इज वॉटर. वॉटर इज द बेस्ट माउथवॉश. तू चहा पिलास किंवा काही खाल्लंस तर थोडा वेळ थांब आणि पाण्याने खळखळून चूलवर. वॉटर इज द बेस्ट मीडियम. तरी पण काही लोकांना बॅड ब्रेथ असतो, पण आपल्याकडे कॉमनेस्ट आहे विच इज ब्रँडली प्रमोटेड, लिस्ट्रीन. पण हा अल्कोहोल बेस्ड माउथवॉश आहे. पण आपण अल्कोहोल कसं कन्झ्युम करणार? लिस्ट्रीन मध्ये अल्कोहोल असतं, तुम्ही कधी गुगलमध्ये टाकून बघा, थोड्या प्रमाणात त्याच्यात अल्कोहोल असतं. वी नेव्हर रिकमेंड सच टाईप ऑफ माउथवॉश. दाताची हिरडी तपासून, हिरडीचा पण साईज असतो, थिक हिरडी, थिन हिरडी, त्याला आम्ही आमच्या डेंटिस्ट्रीमध्ये बायोटाईप म्हणतो. तो सिलेक्ट करून त्या पद्धतीने तुमच्या हिरडीसाठी काय योग्य आहे.
फॉर एक्झाम्पल सर्टन टाईपचे घटक आहेत, अँटीबॅक्टेरियल, क्लोरेक्झिडिन नावाचा, त्या टाईपचे माउथवॉशेस दिले जातात. काही लोकांच्या हिरड्या अशा झिजलेल्या असतात, त्याला म्हणतो आम्ही रिसेशन. त्या पद्धतीने हायलुरोनिक ऍसिड अशा टाईपचे माउथवॉशेस दिले जातात. तर अशा पद्धतीने आम्ही पेशंटला चेक करून त्याच्या हिरडी किंवा दाताची घनता चेक करूनच त्याला माउथवॉश प्रिस्क्राईब करतो. असे कुठल्या पद्धतीचे माउथवॉश आम्ही त्याला रिकमेंड करत नाही. आणि माउथवॉश कधीही परमनंटली वापरायचे नाही, दातावरती स्टेनिंग होतं. यंगर जनरेशन खूप माउथवॉशेस वापरतात, कारण ते पाणी कमी पितात आणि माउथवॉश जास्त वापरतात, बिकॉज वी आर गोइंग टुवर्ड्स वेस्टर्न कल्चर. त्याच्यामुळे वॉटर इज द ओनली बेस्ट मीडियम फॉर द माउथवॉश. आता आपण ह्याच्यावरनं जाऊ, दाताला कळ लागते. तर दाताला कळ लागते, त्याला ट्रीटमेंट काय, त्याला एक्झॅक्टली ट्रीटमेंट काय असते. तर आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात, दाताला वेगळ्या वेगळ्या टाईपची कळ लागते, त्याच्यामध्ये आम्ही 3 फॅक्टर तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम दाताला अशा भेगा पडतात, त्याला आम्ही म्हणतो ऍट्रिशन. त्याला खाच कळगे बनतात, त्याला म्हणतो आम्ही ऍफ्रॅक्शन. किंवा पुष्कळ लोकांना वन ऑफ द मोस्ट कॉमन प्रॉब्लेम दात जिजायचे असतात, ऍसिडिटी. त्याला म्हणतो आम्ही रिफ्लक्स, म्हणजे GERD, गॅस्ट्रो इसोफेगल रिफ्लक्स डिसीज. अशा केसेसमध्ये आपली जी शरीरामधली थुकी असते, सलायवा, ती पूर्ण जी अल्कलाईन असते ती ऍसिडिक होते. ऍसिड इनॅमलवर अटॅक करतं, दाताची झीज होते. पेशंटला कंटिन्युअस तोंडामध्ये कडू पाणी येणं, अन्न कडू लागणं आणि हळूहळू दाताला कळ लागणं, नीट न चावता येणं, दाताचं च्युइंग टेबल फ्लॅट होणं, अशी कारणं दिसतात. आता अशा केसेसमध्ये जेव्हा दात खूप झिजलेले असतात, तेव्हा मी दाताचा एक्सरे काढतो, दाताची कीड आहे का तपासतो. जसं मी तुम्हाला इंट्रोडक्शनला म्हणलं की आपल्या बॉडीमध्ये ADP असतं, ॲडोसाईन ट्रायफॉस्फेट, जे दाताचं पेन आणि सेन्सेशनला मदत करतं, ज्याच्यावर रिसर्च चाललाय. तसंच आम्ही एक जेल देतो, त्याला म्हणतात ACP, अमॉर्फस कॅल्शियम फॉस्फेट नावाचा घटक देतो. दाताचं माप घेतलं जातं, दाताचं माप घेऊन विशिष्ट पद्धतीचे ट्रेस तयार केले जातात आणि त्याच्या ट्यूब्स मिळतात. ऍक्च्युली दिस सिस्टीम इज डिराइव्ड फ्रॉम US इन बिफोर कोविड, आणि आता हळूहळू ती इंडियामध्ये आलेली आहे. आणि जर ते पेशंटने वापरले, एनी ऍसिडिटी पेशंट, इव्हन इन डायबेटिक पेशंट ऑल्सो, तर त्या केसेसमध्ये सेन्सिटिव्हिटी बऱ्याच प्रमाणामध्ये ती कमी होऊ शकते. तुमचं ते थंड, गरम, गोड, आंबट पदार्थ ज्यांनी तुम्हाला जे सेन्सेशन होतं, ते तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्ही ते सेन्सेशन कमी करू शकता. सेकंड इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर, म्हणजे दाताला जेव्हा खाचकळगे पडतात, दाताला आम्ही जे म्हणालो ऍट्रिशन, अब्रॅशन जे होतं, दाताच्या कलरचं फ्लोराईड नावाचं फिलिंग आहे, त्याला म्हणतो आम्ही ग्लास एनोमर्स. हे विशिष्ट पद्धतीचे फिलिंग्स आमच्याकडे अल्ट्राव्हायोलेट लाईट्स किंवा लेझर लाईट्स आहेत, त्याने ते भरून दाताच्याच कलरचे मटेरियल भरून दातावरती विनियस केले जातात, आणि जे त्याने सुद्धा दाताचा कळ थांबतो. आणि सेकंड असतो दाताला मध्ये असणारे खळगे, असे खाच खळगे पडलेले असतात, जे रस्त्यावरचे खड्डे होतात ना, जसे बघा तुम्ही तुमची जीभ लावून तुमच्या दाताला कधी असे खळगे, खाच खळगे ओल्डर द एज किंवा 40s to 50 मध्ये, 50s to 60 मध्ये असे तुमची दाताला असे खड्डे खड्डे जाणवतील. जर ते डीप गुरुस किंवा खळगे जाणवत असतील तर प्लीज डेंटिस्टला व्हिजिट करा. नॉर्मल असतील, खड्डा नसेल, नो प्रॉब्लेम. जर असेल तर ते त्याच्यामध्ये सीलंट भरतात, त्याने सुद्धा तुम्ही दात विशिष्ट पद्धतीने तुमचा वाचू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे नैसर्गिक दात आहेत, जर तुम्ही वेळेवरच डेंटिस्टकडे गेला, जर तुम्ही हे प्रतिबंधात्मक उपचार केले, तर तुमचा हा नैसर्गिक दात हा आपण निश्चित पद्धतीने वाचवू शकतो. आय एम ऑडिबल? तर अशा पद्धतीने हा नैसर्गिक दात हा एक निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. शक्य असेल तर तो जपणे, वाचवणे, हाच उपचाराचं हेच उद्दिष्ट आहे, आणि हेच आम्ही आज वेळेवर करत आलोय. मी तर म्हणतो रूट कॅनल सुद्धा टाळावं जर तुम्ही प्रतिबंधात्मक उपचार केलेत तर. कारण आजकाल आमच्याकडे पेशंटच असे येतात की ते डायरेक्टच दातामध्ये इतका खड्डा घेऊन येतात की आम्ही काहीच करू शकत नाही, एक्सरे काढून आम्हाला ती ट्रीटमेंट नाईलाजाने द्यावी लागते. पण आता रूट कॅनलच्या पुष्कळ पेशंट आमच्याकडे असे सुद्धा येतात की त्याचा तो स्टेज अगदी दाताच्या नसेपर्यंत जस्ट गेलाय, त्याला आम्ही न्यूअर सिस्टीम आले, इट इज कॉल्ड व्हायटल पल्प थेरपी, म्हणजे तुमचा दात तुम्ही वाचवू शकता. मी म्हणतो की नॅचरल दात वाचवा. रूट कॅनलला दाताला वाचवण्याचा शेवटचा ऑप्शन आहे, त्याच्यानंतर ऑप्शन नाही. आम्हाला पेशंट पुष्कळदा विचारतात रूट कॅनल केल्यानंतर दात किती वर्ष टिकतो, दाताची लॉंगिव्हिटी काय असते.
आता त्याला आन्सर काय, तर त्याला आन्सर आहे तुम्ही जसं मेंटेन करणार तसं आहे. माझी बायपास सर्जरी झाली आणि मी मीठ खाल्लं तर माझं आयुष्य कमी होणार आहे. जर मी प्रिकॉशन घेतले नाही तर मला प्रॉब्लेम होणार आहे. तसंच जर तुम्ही तुमच्या दाताची योग्य काळजी घेतली, तुमच्या आजूबाजूची हिरडी चांगली ठेवली, तर तुम्हाला निश्चितच पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे. तो दाताला रूट कॅनल करून जातो, तो फॉलोअप घेतच नाही आमच्याकडे येऊन. वर्षाने येतो, 1.5 वर्षाने येतो, नीट ब्रश करत नाही, तो म्हणतो झालं, एक दात झाला म्हणजे सगळं संपलं. असं अजिबात नाही. आजूबाजूचे दात किड्याला लागतात तेव्हा तिथे खड्डा झालेला असतो. जेव्हा एका दातामध्ये कीड जाते तेव्हा ती आजूबाजूच्या दोन्ही दातांना टच ऑलरेडी केलेली असते. आम्ही त्यांना त्याचं वॉर्निंग साईन देतो, तुम्ही हे पण भरून घ्या तुमच्या सवडीनुसार. पण जर 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 ती आपण भरून घेतली नाही तर आपल्याला निश्चितच पद्धतीने प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आय रिक्वेस्ट टू एव्हरीवन, हे तुम्हाला जर चांगलं वाटलं तर तुम्ही निश्चितच अंमलात आणा. आता आपण प्रतिबंधात्मक उपचार बघितले, आपण आता वे टू होणार आहोत दाताचं न्यूट्रिशन. वे टू डॉक्टर कश्मीरा. एम आय ऑडिबल? थँक्यू. I welcome your all the questions. Please, questions खूप विचारा. नमस्कार. सर्वप्रथम नैना मॅम, सुरेश सर यांचे मी आभार मानते. त्यांनी मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली आणि तुम्हा सर्वांचे पण खूप खूप आभार. इथे तुम्ही उपस्थित राहिल्यात, या लेक्चरला जॉईन झाल्याबद्दल तुमचे आभार मानते. आतापर्यंत आपण ऐकलं दात बाहेरून कसे क्लीन करायचे, ब्रशिंग टेक्निक, फ्लॉसिंग टेक्निक, दातांचे निरनिराळे प्रॉब्लेम. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, आपण दिवसातून कितीदा ब्रश करतो? 2 वेळा ब्रश करतो. पण आपण दिवसातून किती वेळा अन्न खातो? सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, इव्हनिंग टी, कॉफी आणि परत रात्रीचे जेवण. स्पोर्ट्स पर्सन असाल तर मध्ये स्पोर्ट्स ड्रिंक किंवा स्पोर्ट फूड. म्हणजेच दिवसभरामध्ये तुमच्या दाताचा आणि फूड आणि लिक्विड्सचा कॉन्टॅक्ट सतत वारंवार होत असतो. तुमच्या दातांची काळजी ही बाथरूम मध्ये सुरू होते, पण त्याचं भविष्य हे प्लेट मध्ये ठरतं. म्हणजेच युअर टीथ आर नॉट व्हॉट यू ब्रश, बट युअर टीथ आर व्हॉट यू ईट. तर आपण सर्वप्रथम सुरुवात करूया न्यूट्रिशन ऑफ टीथसाठी. हेल्दी दातांसाठी बॅलन्स डाएट हे अत्यंत महत्वाचं आहे. कॅल्शियम बेस्ड फूड मध्ये मिल्क, पनीर हे दात आणि हाडे मजबूत करण्यात मदत करते. व्हिटॅमिन सी सिट्रस फ्रूट मध्ये आढळतं, जसं मोसंबी, संत्री, पेरू किंवा लिंबू. हे दातांच्या हिरड्यांना मजबूत करतं. त्यानंतर हिरव्या पालेभाज्या कॅल्शियम आणि इतर घटक आपल्याला देतात. कुरकुरीत भाज्या जसं गाजर, काकडी, सफरचंद हे चावल्यामुळे आपल्या तोंडामध्ये जास्त प्रमाणामध्ये लाळ निर्माण होते आणि हे हिरडी आणि दात यासाठी फार महत्वाचे आहे. त्यानंतर साखरयुक्त पदार्थ. आता आपण साखर हा एक विषय आहे, साखर किती खातो यापेक्षा किती वेळा खातो याला डेंटिस्ट्रीमध्ये खूप महत्व आहे. वारंवार साखरेचा मारा तुमच्या दातावर झाला तर तोंडात किंवा लाळेत असलेले जे सूक्ष्म जंतू असतात ते या साखरेवर ऍक्ट करतात. ही चिकटलेली दातांच्या क्रिवायसिस मध्ये चिकटलेली साखर हे त्यांच्यावर ऍक्ट करतात, त्यांचं विघटन करून आम्ल तयार करतात, म्हणजे ऍसिड तयार करतात. हे ऍसिड दाताच्या इनॅमलवर ऍक्ट करून डेंटल केरीज म्हणजेच दात किडतात. सो तुम्ही शुगरी फूड्स स्टॉप करण्यापेक्षा त्याचं वारंवार खाणं टाळलं पाहिजे. केअरफुली स्मार्टली त्याचं सेवन करून एव्हरी टाइम तुम्ही शुगर कन्झ्युम केला तर माउथ रिन्स केलं पाहिजे आणि पाणी पिलं पाहिजे. तसंच शुगरी पेय म्हणजे लिक्विड, शुगर बेस्ड लिक्विड्स यामध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये साखर आढळते. तर एव्हरी टाइम तुम्ही शुगर बेस्ड पेय घेतल्यानंतर तुम्ही माउथ रिन्स केलं पाहिजे आणि किंवा पाणी पिलं पाहिजे त्याच्यावरती. वारंवार शुगरी स्नॅक्स खाणारे रिपीटेड ऍसिड अटॅक्स तुमच्या दातावर होतात, तर ही फ्रिक्वेन्सी तुम्ही कमी ठेवली पाहिजे. आता पुढचा भाग स्पोर्ट्स पर्सन साठी फार महत्वाचा आहे. स्पोर्ट्स पर्सनला एनर्जीसाठी वारंवार स्पोर्ट्स फूड, स्पोर्ट्स ड्रिंक आणि स्पोर्ट्स जेल याचं सेवन करावं लागतं.
आता तुमच्या स्पोर्ट्स फूड मध्ये चिक्की, ड्राय फ्रुट्स किंवा एनर्जी बार, स्नॅक बार जो आपण खातो स्पोर्ट्स दरम्यान, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शुगर आणि कार्बोहायड्रेट्स आढळतात. तर ते खाताना तुम्ही एक तर वारंवार खाऊ नका, आणि खाल्लं तर त्यावर पाणी प्या. आता त्याचबरोबर शुगरी ड्रिंक्स ड्युरिंग द स्पोर्ट्स, शुगरी ड्रिंक्स सेवन करताना तुम्ही स्ट्रॉने घ्यायचा प्रयत्न करा, कारण त्यांनी तुमचा दाताचा कॉन्टॅक्ट या लिक्विडची कमी आहे. यूज ऑफ स्ट्रॉ ही एक गोष्ट आहे, आणि ते जर करता आला नाही तर तुम्ही शुगरी ड्रिंक्स घेतल्यावर ते इमिजिएट गल्प करा, म्हणजे इमिजिएट गिळा आणि त्यावर पाणी प्या. त्याच पद्धतीने शुगरी जेल्स ह्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात शुगर आणि कार्बोहायड्रेट्स आढळतात. ते तुमच्या इनॅमलला धोकादायक आहेत, म्हणजे इनॅमल इरोजन कॉज करतात ते. तर तुम्ही खूप सेफली तुमच्या ऍक्टिव्हिटी दरम्यान याचं सेवन करा, शरीराला एनर्जी द्या, बट अननेसेसरी ऍसिड अटॅक्स पासून तुमच्या दाताला वाचवा. स्मार्टली यूज करा तुम्ही. आता आपण येऊयात स्पोर्ट्स पर्सन आणि ओरल हेल्थ. स्पोर्ट्स पर्सन आणि ओरल हेल्थ, रनर असो, सायक्लिस्ट असो किंवा स्विमर असो, ओरल हेल्थ त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. हायड्रेशन जसं आपल्याला बॉडीसाठी महत्वाचं आहे, तसं ओरल कॅव्हिटीसाठी पण हायड्रेशन खूप महत्वाचं आहे. स्पोर्ट्स दरम्यान आपल्याला ड्राय माउथ, स्विमिंग, लॉंग सायकलिंग, लॉंग ड्युरेशन स्पोर्ट्स मध्ये ड्राय माउथ हा खूप आढळतो, त्याला आम्ही झिरोस्टोमिया म्हणतो. तर ड्राय माउथ जर झालं म्हणजे सलायव्याची कमतरता, आम्ही झिरोस्टोमिया हा टर्म त्याच्यासाठी वापरतो. तुम्हाला सलायव्याची कमतरता झाली तर तुमचं दाताचं इनॅमल प्रोटेक्शन कमी होतं. सो एव्हरी टाइम तुम्ही स्पोर्ट्सच्या दरम्यान हायड्रेट केलं पाहिजे. जसं बॉडीला हायड्रेट करतात तसं ओरल कॅव्हिटीसाठी पण हायड्रेशन खूप महत्वाचं आहे. हायड्रेशन प्लस ओरल हायजीन गिव्स अ बेटर प्रोटेक्शन. आता पुढचा महत्वाचा भाग माउथ गार्ड्सवर. माउथ गार्ड आपण हेल्मेट हे हेड प्रोटेक्शनसाठी वापरतो, मग आपल्या दातांचं, हिरडीचं प्रोटेक्शन त्यासाठी काय? माउथ गार्ड हा एक विशिष्ट प्रकारचा डिव्हाइस आहे जो तुमच्या हिरडी, दात आणि जबड्याला प्रोटेक्ट करतो खेळादरम्यान. तर माउथ गार्डचे तीन प्रकार आहेत. एक स्टॉक माउथ गार्ड, सेकंड हिट अँड मोल्ड, आणि थर्ड इज कस्टमाइज. तर स्टॉक असतो तो रेडिली मार्केट्समध्ये अवेलेबल असतो. तुम्हाला तो प्रॉपर म्हणजे कस्टमाइज नसतो, त्याची फिट इतकी प्रॉपर नसते, बट दे आर रेडिली अवेलेबल, टेक अँड यूज वालं. ते तुम्हाला मार्केटमध्ये किंवा अमेझॉन मध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल. शिसू एअरपोर्ट, ऍडिडास, ऑप्रो सिल्वर, वेनम असे त्याचे कंपनीज आहेत. मी कुठल्याही कंपनीचं समर्थन करत नाहीये, बट जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन देते. सेकंड इज हीट अँड मोल्ड, म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं मटेरियल तुमच्या तोंडात डेंटिस्ट घालतो आणि ते मोल्ड होतं, आणि मोल्ड होता होता सेट होतं, पण हे पण खूपसे ऍडवायझेबल नाहीये. आणि थर्ड आहे कस्टमाइज्ड माउथ गार्ड्स. हे माउथ गार्ड्स तुमचे डेंटिस्ट तुमच्या जबड्याचं, दातांचं अचूक माप घेऊन कस्टमाइज तुमच्या मापाने तुम्हाला बनवून देतात. हे एकदम एक्झॅक्ट फिट असतात. याचं रिटेन्शन प्रॉपर येतं. तुमचं बोलणं आणि ब्रीदिंग अफेक्ट होत नाही हे प्रॉपर फिटेड माउथ गार्ड्स वापरल्याने. आणि हे माउथ गार्ड तुमच्या स्पोर्ट्स दरम्यान तुमच्या दातांची, ओरल कॅव्हिटीची केअर घेतात. तुम्हाला ब्रेसेस लावलेले असतील तर ते ब्रेसेस पासून सुद्धा होटाचं प्रोटेक्शन करतात. सो जर तुम्ही आपण आपलं हेड प्रोटेक्ट करतो, आपली बॉडी प्रोटेक्ट करतो, तर आपली स्माइल देखील आपण माउथ गार्ड वापरून प्रोटेक्ट केली पाहिजे. तुमच्या मुलांना पण कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स ते करत असतील, व्हॉलीबॉल, फुटबॉल, मार्शल आर्ट्स, त्यामध्ये देखील तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन तुम्ही एक स्पोर्ट्स माउथ गार्ड बनवून घेऊ शकता. हा खूप महत्वाचा युजफुल डिव्हाइस आहे जो तुम्ही यूज केलाच पाहिजे. आता आपण वळूया डेंटल इमर्जन्सीजकडे. आता खेळादरम्यान जर दुर्दैवाने ऍक्सिडेंट झाला, म्हणजे तुमचा दात पडला, दाताचा एखादा तुकडा पडला, किंवा एखादा परमनंट टूथच तुमच्या तोंडातून बाहेर आला, तर काय करायचे? घाबरून जायचे कारण नाही. फर्स्ट ऑफ ऑल त्याला रूटने हाताळू नका. दाताच्या रूटला कधीच हात लावायचा नाही. यू होल्ड इट विथ ऍट द क्राउन, आणि तो दात तुम्ही सलाईन मध्ये किंवा मिल्क मध्ये किंवा पेशंटच्या लाळेमध्ये ठेवा. दात कोरडा होता कामा नये. आणि डेंटिस्ट्रीमध्ये टाइम मॅटर्स. तुम्ही जितक्या लवकर डेंटल प्रोफेशनलला अप्रोच कराल तितके जास्त चान्सेस आहेत तुमचा टूथ रिप्लेस, तोच टूथ तुम्हाला परत बसवू शकतो डेंटिस्ट. नॉट इन ऑल द केसेस, बट चान्सेस आर व्हेरी हाय तुम्ही जर इमिजिएट अप्रोच केलं तर. म्हणूनच मी म्हणेल स्पोर्ट्स बॅग मध्ये फर्स्ट एड किट बरोबर डेंटल इमर्जन्सी अवेअरनेस देखील हवा. आता आपण
परत एक तुम्हाला छोटासा प्रश्न माझा, आपण डेंटिस्टकडे कधी जातो? दात असह्य वेदना असेल तेव्हा, दाढेला सूज आल्यावर, किंवा दाताचा खड्डा मोठा झाल्यावर. एक गोल्डन रूल आहे, डोंट वेट फॉर द पेन टू विजिट द डेंटिस्ट. तुम्ही तुमचा डेंटल प्रॉब्लेम जितका लवकर डिटेक्ट आणि कॅच होईल, तर तुलनेत तुमची डेंटल ट्रीटमेंट ही खूप सहज आणि कमी खर्चात होईल. म्हणून प्रॉपर डेंटल चेकअपचा खर्च हा खर्च न पकडता तुमच्या ओरल हेल्थ मधली एक इन्व्हेस्टमेंट समजा. दात हिरड्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी, भविष्यातील असह्य वेदना, ठणका किंवा व इतर गंभीर आजार टाळण्यासाठी, किंवा त्यांची प्राथमिक अवस्थेत आपण म्हणू शकतो प्राथमिक अवस्थेत ओळख, त्यांना प्राथमिक अवस्थेत डिटेक्ट करण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी दाताची नियमित तपासणी ही अत्यंत गरजेची आहे. दुसरं मी तुम्हाला इथे सांगेल, डेंटल सायन्स इतकं मॉडर्न झालेलं आहे की आधुनिकतेचा एवढा हुकुमी फायदा, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत दात वाचवायचा अशी मागणी किंवा विनवणी रुग्णाने केली तर त्यासाठी खात्रीलायक पर्याय आपल्याकडे अवेलेबल आहेत. अचूक निदान करून, अचूक यंत्रणा, ऍडव्हान्स मेडिकमेंट्स, गुड डेंटल अनेस्थेटिक सोल्युशन्स आणि एक स्किलफुल डेंटिस्ट तुमचा दात निश्चितच वाचवू शकतो. त्यामुळे जर असह्य वेदना असतील तर तुम्ही कधीच दात काढण्याचा पर्याय निवडू नका, कारण नॅचरल दात कधीच पुन्हा येणार नाही. तो वाचवण्याचा पर्याय हाच तुमचा राईट चॉईस राहील. तुमच्या डेंटिस्टचं स्किल, नॉलेज, एक्सपिरियन्स तर निश्चित महत्वाचा आहे, पण त्याला सुंदर जोड आज आधुनिक यंत्रणेची आहे आणि त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. आता नेक्स्ट आपण वळूयात डेंटल मिथ्स आणि फॅक्ट्स, म्हणजे समज आणि गैरसमज. पहिलं गैरसमज, दात दुखत नसेल तर तो दात अतिशय हेल्दी किंवा हेल्दी टूथ आहे. अजिबात नाही. काही डेंटल प्रॉब्लेम सुरुवातीला पेन न देता पण असू शकतात. सेकंड, रूट केनाल ट्रीटमेंट ही खूप पेनफुल आहे असा गैरसमज असतो. नाही, अजिबात नाही. रूट केनाल ही ऍडव्हान्स डेंटल अनेस्थीजिया, ऍडव्हान्स इक्विपमेंट आणि नॉलेजने अत्यंत सुलभ झालेली आहे. थर्ड, ब्लीडिंग गम्स हे नॉर्मल आहे. अजिबात नाही. ब्लीडिंग गम्स, वारंवार तुमचे गम्स ब्लीड होत असतील तर त्यांना डेंटल केअर किंवा डेंटल कन्सल्टेशन याचं खूप महत्व आहे त्याच्यामध्ये. कारण बऱ्याच वेळेला आपले शरीरातील इतर रोगांचे पहिले सिम्पटम आपल्या तोंडामध्ये दिसतात. त्याला मी असं म्हणेल, ओरल कॅव्हिटी इज द मिरर ऑफ सिस्टमिक डिझिजेस. म्हणजे तुम्हाला इतर काही आजार असतील तर त्याचे लक्षणं आम्हाला पहिले तोंडात दिसतात. बऱ्याच वेळेला पेशंट आमच्या डेंटल चेअरला बसतो त्यावेळेला तो डायबिटिक किंवा हायपरटेन्सिव्ह असेल तर बहुधा एक्सपिरियन्सनी का होणार, पण वी कॅन मेक आउट दॅट पेशंटला काहीतरी आजार आहे, म्हणजे आइलमेंट आहे, खूप मोठा नाही पण शुगर म्हणजे डायबिटीस किंवा हायपरटेन्शन. म्हणूनच ब्लीडिंग गम्स ला तुम्ही दुर्लक्षित करू नका. त्यासाठी इमिजिएट तुम्ही डेंटल हेल्प घेतली पाहिजे. फोर्थ मिथ आहे, ब्रश जोरात केल्याने दात क्लीन होतात. नाही, ब्रशिंग मध्ये जेंटल राईट टेक्निक इम्पॉर्टंट आहे. हार्ड ब्रशिंग हे महत्वाचं नाहीये. फिफ्थ, शुगर इज प्रेझेंट इन चॉकलेट्स ओनली. अजिबात नाही. शुगर ही शुगरी फूड्स आणि स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स ड्रिंक मध्ये देखील आढळते. त्याच्यानंतर माउथवॉश मी जर माउथवॉश असं गैरसमज किंवा मिथ आहे की माउथवॉश वापरला तर ब्रशिंग आणि फ्लॉसिंग नाही केलं तरी चालतं. अजिबात नाही. माउथवॉश इज अ सपोर्ट टू ब्रश अँड फ्लॉस. इट इज नॉट अन ऑप्शन और पर्याय नाहीये तुमच्या ब्रशिंग आणि फ्लॉसिंगसाठी. आता त्याच्यानंतर आपण फायनली येऊयात. आपण दाताकडे दात म्हणून पाहिलं नाही तर एक आपला फिटनेस, हेल्थ, लाईफस्टाईल आणि न्यूट्रिशनचा महत्वाचा भाग म्हणून पाहिलं. आपण शरीरासाठी व्यायाम करतो, फिटनेससाठी मेहनत घेतो, चांगलं अन्न खातो, आपला स्पोर्ट्सचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. मग ओरल केअर दुर्लक्षित करता कामा नाही. आपण ओरल केअरला अजिबात विसरायचं नाही, कारण अ स्ट्रॉंग बॉडी डिझर्व्स अ हेल्दी माउथ. आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये असंख्य सूक्ष्म जंतूचं
आमचं वास्तव्य असतं. हे जंतू फूड आणि लाळ याचा एक इनविजिबल थर दातावर असतो, त्याला आम्ही प्लाक म्हणतो. प्लाक हा प्रॉपर ब्रशिंग टेक्निकने निघतो, पण जर तुम्ही ब्रश व्यवस्थित केला नाही तर प्लाकचे रूपांतर कालांतराने टार्टर मध्ये होते आणि हा टार्टर दात आणि हिरडी याला कमकुवत करतो. तर मी असं म्हणेल प्लाक ही टार्टर होण्यास कारणीभूत ठरते. प्लाक रचतो पाया, टार्टर ही त्याची काया. हळूहळू किडण्याने किंवा पायऱ्याने पूर्ण दाढ जाई वाया. म्हणूनच तुम्ही प्रॉपर ब्रशिंग टेक्निक आणि ओरल हायजीन फॉलो केलं तर निश्चितच तुमची ओरल हेल्थ जपू शकता. आजचं लेक्चर मी म्हणेल जाताना फक्त आज इथून जाताना फक्त एक लेक्चर ऐकलं असं समजू नका. एक छोटासा चेंज घेऊन जा. आज तुम्ही 2 वेळेला ब्रश करा. रात्री 2 मिनिट ब्रश करा. दाताचे सरफेसेस क्लीन करा इंटरडेंटल फ्लॉस किंवा इंटरडेंटल ब्रशेसनी, जे तुम्हाला योग्य वाटेल त्याच्याने. उद्या तुम्ही काय खाता पिता याकडे थोडे लक्ष असू द्या. आहारामध्ये जाणीवपूर्वक चेंजेस करा. 2 जेवणांमध्ये जर मध्ये स्नॅकिंग करत असाल तर त्यावर पाणी प्या किंवा चूळ भरा. आणि सगळ्यात महत्वाचं, जर स्पोर्ट्स पर्सन असाल तर स्पोर्ट्स ड्रिंक, स्पोर्ट्स फूड कन्झ्युम करा, त्यांचं सेवन करा, बट स्मार्टली. इनामल प्रोटेक्शन सांभाळून. आणि फायनली डेंटल प्रॉब्लेम असेल तर त्याला पोस्टपोन करू नका. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर. नंतर बघू असे करत राहू नका. कारण शेवटी मी एकच ओळ म्हणेल, तुमचे दात तुमचे फक्त अन्न चावत नाहीत, ते तुमचं आयुष्यभराचं हसू जपतात. दातांचे तोंडात असणे ही तुमच्या चेहऱ्याच्या सौंदर्यात भर टाकणारी एकमेव महत्वाची गरज आहे. म्हणून दात जपा, हिरड्या जपा, स्माइल जपा आणि हेल्थ जपा. कीप स्माइलिंग, कीप मूव्हिंग अँड कीप युअर टीथ हेल्दी. थँक्यू. सुरेश, माझा आवाज येतोय का? मी कल्पेश बोलतो आहे. मला सर्वप्रथम आभार मानायचे आहे सर आणि मॅडमचे की त्यांनी जे काही आज लेक्चरमध्ये सांगितले त्याच्याबद्दल. मला एक 2-3 छोटे प्रश्न आहेत ते विचारायचे आहेत त्यांना. पहिले तर डॉक्टरांना मला विचारायचं आहे सरांना की शुगर फ्री पेस्ट एखादी रेकमेंड कराल का तुम्ही ब्रँड? तुम्हाला शुगर आहे का? हो. तुमचं HbA1c किती आहे? साधारण माझं 6.9 पर्यंत 6.8 पर्यंत येतं. बर. मग तुमची फास्टिंग शुगर किती आहे? फास्टिंग शुगर माझी साधारणपणे 160-145 पर्यंत येते. 160. आणि जेवल्यानंतर पोस्ट प्रँडियल शुगर? ती 180-190 पर्यंत ओके. जाते. मग तुम्ही मेडिसिन्स घेता का, ग्लायकोमेट सारखं वगैरे, मेटफॉर्मिन? हो, मेटफॉर्मिन घेतोय मी. किती, 500ची घेता की 250ची घेता? 500ची. एकदा घेता की दोनदा घेता? दोनदा घेतोय. दोनदा घेता. म्हणजे तुमचं डायबिटीस तुम्हाला किती वर्षापासून आहे सर? तरी 3-4 वर्ष झालेत आता. 3-4 वर्ष झालं. बर. तुमचं वेट किती आहे? माझं वेट 70 आहे. 70. ओके. तुमचे दात झिजलेले आहेत का? नाही. बर. तुम्हाला दोन्ही साईडनी खाता येतं का? हो. ओके. मग तुम्ही ना एक स्टोलिन आर नावाची टूथपेस्ट वापरा. STOLIN, स्टोलिन आर. एक मिनिट सर, एक मिनिट मी जरा लिहून घेतो. स्पेलिंग परत सांगा ना. STOLIN. स्टोलिन टूथपेस्ट म्हणून येते. स्टोलिन आर. ओके सर. तुम्ही टूथपेस्ट वापरा. ओके. जर तुमचे दात किडलेले नसतील तर दुसरी वापरायची गरज नाही. जर किडलेले असतील तर मग आपण सकाळी दुसरी देऊ शकतो. ही तुम्ही 2 वेळा वापरा. ओके सर.
2 वेळा 2 मिनिटं ब्रश करून वापरा. मीडियम ब्रिस्टल ब्रश वापरा. ओके सर. डू ओके. यू गेट एनी ड्रायनेस ऑफ माउथ? नाही नाही. नाही, कारण तुमचं HbA1c ऍट प्रेझेंट या सिच्युएशनला तरी कंट्रोल आहे, पण तुमची शुगर लेवल जास्त आहे. हो हो हो. आता ती तुम्हाला इन्स्टेड ऑफ तुम्ही तुमच्या डायबिटॉलॉजिस्ट कडे जा, ही माईट ते तुम्ही तुमचे कदाचित औषधं चेंज करतील. बर, चालेल सर. आणि अजून एक प्रश्न आहे की आपण एक ब्रश साधारण किती दिवस किंवा किती महिने वापरला पाहिजे, म्हणजे लाईफ ऑफ ब्रश किती लाईफ ऑफ द ब्रश शुड बी 2 months. 2 months मॅक्सिमम. हो, मॅक्सिमम ऑफ 2 months. काय होतं, ब्रिस्टल्स असे फ्लेअर्ड होतात. ओके ओके. ते असे ओके. होतात जेव्हा तुम्ही तो ओके, ब्रश म्हणजे यूज करायचा. 2 महिन्यानंतर तू जरी चांगला दिसत असेल तरी तो फेकला पाहिजे आणि तो नवीन डेफिनेटली वापर. डेफिनेटली. ओके सर. मॅडमना माझा एक प्रश्न आहे. मॅडम, जनरली ह्या ज्या आपल्या ज्या जे डेंटल ट्रीटमेंट आहेत ना, त्या खूप एक्सपेन्सिव्ह झालेल्या आहेत. तर मला आता लगेच तुम्ही उत्तर नाही दिलं तरी चालेल, पण काही वेळेला या म्हणजे एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंटला इनएक्सपेन्सिव्ह काही क्लिनिक्स आहेत का मुंबईमध्ये, की जे अशा एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट्स म्हणजे थोड्याशा कमी दरात वगैरे होऊ शकतात? माझ्यासाठी नाही, पण काही माझ्या परिचयाचे लोक आहेत त्यांना ही माहिती मिळेल. तर त्याचं उत्तर मॅडम तुम्ही आता लगेच नाही दिलं तरी चालेल. तुम्ही नंतर ग्रुपवरती जर टाकलात तर खूप आभारी आहे त्याच्याबद्दल. सर, बरेच ट्रस्ट आहेत जे डेंटल ट्रीटमेंट थोड्या कमी खर्चात अवेलेबल करून देतात. त्यांची नावं मी नक्कीच अपलोड करेन ग्रुपवर. आपल्या इथे घाटकोपरला बर्वालिया फाउंडेशन आहे, चेंबूरमध्ये लायन्स क्लब आहे आणि इतर बरेच आहेत. तर मी नावं फॉरवर्ड करते ग्रुपवर निश्चितच सर. थँक्यू व्हेरी मच सर आणि मॅडम. त्याच्यामध्ये ऍड करतो, तुम्ही जो आम्हाला क्वेश्चन विचारला की डेंटल ट्रीटमेंट एक्सपेन्सिव्ह झालेले आहेत, त्याच्या मागचं थोडं कारण सांगतो. जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चर बघतो सर, म्हणजे एका क्लिनिक मधलं जर एक्सपेन्सिव्ह मशीन्स असतील तर ट्रीटमेंट एक्सपेन्सिव्ह होते. एक्सपेन्सिव्ह मशीन नसतील तर एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट होत नाही. जर मी सायकल चालवतोय, जर मी नॉर्मल सायकल वापरली तर मला स्पीड नाही येणार. ओके. जर मी गेअरवाली सायकल वापरली ती एक्सपेन्सिव्ह आहे. नॉर्मल सायकल 5,000 ला मिळेल एक्स अमाऊंटला, तर पण गेअरवाली सायकल 3 times हाय मिळेल. ओके. पण त्याचा परफॉर्मन्स पण चांगला राहील, आपण चांगलं त्याच्यावरती परफॉर्म करू शकतो. जर तुम्हाला अशा टाईपची ट्रीटमेंट द्यायची असेल, तुम्ही जो क्वेश्चन विचारला इट्स अ परफेक्ट क्वेश्चन. तुम्ही नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेजची पण नवीन बिल्डिंग झाली आहे. कॉर्पोरेशनने खूप छान छान गॅजेट्स आणलेले आहेत. डू विजिट वन्स. ओके. अँड यू कॅन टेल दॅट, अँड डेफिनेटली तिथे सुद्धा होईल. ओके. थँक्यू व्हेरी मच सर. वेलकम. एनी क्वेश्चन्स प्लीज वेलकम. प्लीज आस्क एनी क्वेश्चन्स. प्रश्न आहे का कोणाला? प्रश्न वेलकम आहे, निश्चितच तुम्ही विचारू शकता. सर्वात महत्वाचं की खूप सोप्या आणि साध्या भाषेत सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या सरांनी, ते फार महत्वाचं आहे. आणि खूप म्हणजे इव्हन आता जो सरांचा प्रश्न होता की इकॉनॉमिकल कुठं सर्व्हिस, तर ती ओपनली त्यांनी सांगितली की त्यातला डिफरन्स सांगून ऑप्शन्स पण आहेत काही. तर असं ओपन छान माहिती दिली ओव्हरऑल, आणि जवळजवळ कमी वेळेत बऱ्याच गोष्टींना त्यांनी कव्हर केला. तर खूप छान सेशन होतं. थँक्यू सर अँड मॅडम अँड ऑर्गनायझर. थँक्यू एव्हरीवन. आपल्या मौल्यवान वेळेबद्दल मनपूर्वक आभार. निरोगी दात, निरोगी शरीर, प्रसन्न हास्य हीच आपल्या सर्वांच्या आरोग्यपूर्ण जीवनाची सुंदर सुरुवात असो. तुम्हाला 80व्या इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, वंदे मातरम. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय. असतं.